हाथ बंधन बांधे राग द्वेष अभिमान, तीन बात बंधन खुले। शील समाधि ज्ञान, रोग समझ पाया नहीं, समझा नहीं निदान। रोग भला कैसे मिटे, कैसे हो कल्याण। दुख समझ पाया नहीं, समझा नहीं निदान। दुख भला कैसे मिटे, कामोक्ष निर्वाण। तृष्णा जड़ से खोद कर अनासक्त बन जाय। दुख बंधन से छूटन का यही एक उपाय। देखो अपने आप को, समझो अपने आप। अपने को जाने बिना मिटे ना भव संताप। क्षण क्षण जागृत ही रहे, शुद्ध सत्य का बोध। मन के समता स्थिर रहे, तो ही दुख निरोध। मनुष्याचं जीवन किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे। भगवंताने मनुष्य जाती दुर्लभं, माणसाच्या जन्माला किती दुर्मिळता आहे। जन्म कसे माणसाचे दुर्मिळ आहेत। किती माणसाला पुण्याचा संचय करावा लागेल। ज्या काही बाहेरच्या गोष्टी आपण घडतात, घडून घेतो आपण, राग द्वेष मोह,
ह्या सगळ्या माणसाच्या सत्कर्माला आळा घालण्यासाठी निर्माण केलेले आहे. तिथपर्यंत आपली सोच नाही, तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. याच्यातून का एकदा निरुच्छंती झाली, माणूस निर्मळ बनला, सद्गतीच्या मार्गाला लागला, निर्वाणाची गती प्राप्त होईल. कडी खोलायला थोडासा वेळ लागणार आहे. ही जी शृंखला आहे, हे जे चॅनल आहे, हे जे साखळी आहे, हे तोडण्यासाठी एवढं जागृत राहावं लागतंय, एवढं सजग राहावं लागतंय. जराही सुद्धा याच्यात बेहोशी निर्माण झाली तरी माणूस त्या गतीला येतो. दुर्गती असेल, निरय लोकाची गती असेल. बुद्धाचा जीवन मार्गच आहे की मनुष्याचं जीवन अधिक शुद्ध बनलं पाहिजे, अधिक त्याच्यात शुद्धता आली पाहिजे, अधिक त्यांनी निर्मळ बनलं पाहिजे. इतर प्राणी तर असं होऊ शकत नाहीत, इतर प्राणी तर हे करू शकत नाही. कारण इतर प्राणी फक्त बाह्य गोष्टी जाणू शकतात, अंतर्मनाचा ते विचार करू शकत नाही. विवेक खूप आहे त्यांच्याकडे, बुद्धी नाही आहे. आणि म्हणून तिन्ही गोष्टीचा अभ्यास हा जर निरंतरता आपली त्या अभ्यासामध्ये असली तर हळूहळू 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 आपण दगड पुसण्याचं काम करू. आपण त्या भांड्यावरची धूळ काढण्याचं काम करू. जसं जसं आपण त्याला साफ करण्याचं काम करतो तशा तशा प्रकारची त्याच्यात चकाकी निर्माण होण्याचं काम सुरू होणार आहे. यासाठी प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचे आहेत. माणसं जन्माला यायला एवढे असंख्य वर्ष लागतात, सांगूच शकत नाही. कल्पना आहे कितीतरी सांगू शकतो. 1000 लाख कोटी वर्ष तरी सुद्धा त्या गोष्टी नाही होत. या सगळ्या गोष्टीचा विचार तर बुद्ध किती महान असतील किंवा बुद्ध किती दुर्लभ आहेत. बुद्धो दुर्लभो पटिलाभो. मनुष्य या मनुष्याच्याच मार्गातून बुद्धत्व प्राप्त करू शकतात, पण बुद्धत्वाला त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं असतं. बोधिसत्व निर्माण होणं ही सुद्धा किती मोठी कठीण परिस्थिती आहे. मग आपण याच्यात फक्त बाहेरीक गोष्टीचा विचार करत असताना काल्पनिकतेच्या गोष्टीवर आपण भर दिलेला आहे. तर काल्पनिकता गोष्टीवर जर दिला तर पडद्याच्या पलीकडचं काय आहे ते आपल्याला अजिबात दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला पडद्याच्या पलीकडे जावं लागेल आणि सत्य काय आहे ते बघावं लागेल. हे तर आलंबने सोडावं लागतील. म्हणून ह्या तिन्ही गोष्टीचा सतत अभ्यास पाहिजे. शील, समाधी, प्रज्ञा. समाधी एवढी पुष्ट पाहिजे, त्याला दुसऱ्या भाषेत चित्त म्हटल्या जाते. चित्त म्हणजे समाधी. अधिक डीपवर जर अभ्यास केला ना तर चित्त म्हणजे समाधी होते. तर चित्त एवढं स्थिर झालं पाहिजे, म्हणजे समाधी एवढी स्थिर झाली पाहिजे की ते प्रश्रब्दी झाली पाहिजे. ध्यानातल्या महत्वाच्या पायऱ्या आहेत त्या. प्रशांत झाला पाहिजे.
निर्मळ झाला पाहिजेत. आणि जेवढा जेवढा गहराईवर आपण जाऊ तेवढा तेवढा समाधीचा अभ्यास पुष्ट होईल, तेवढी तेवढी प्रज्ञा प्राप्त होणे. चित्तगुप्त नावाचे एक भिक्षू होते, तरुण होते. ऐन तारुण्यामध्ये भिक्षू झाला. शील पुष्ट असेल तर समाधी पुष्ट होईल. तारुण्यामध्ये ऐन तारुण्यामध्ये भिक्षू झाला, घरबार सोडलं आणि अरण्यात गेला. अरण्य म्हणजे काय? त्याचा अर्थ तसा नाही. अरण्य जिथं राजाचं राज्य नाहीये, राजाची सीमा संपली, ते अरण्य. अरण्य तिथं राजाचा अधिकार नाही, सीमा आखल्या जातात ना, अशी जंगलाची सीमा आहे. जंगलाची सीमा आहे, त्या वनापर्यंत तिथपर्यंत आहे, त्या तिथपर्यंत मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या पलीकडे अगदी गहिरापर्यंत की तिथं राजाचं राज्य नाही आहे, तिथं राजा काहीच करू शकत नाही. अशा भयानक दाट जंगलात गेला तर त्याला अरण्य असं म्हटलं जातं. अरण्य. समाधी करण्यासाठी अरण्यामध्ये गेले. शील एवढं महत्वाचं आहे की त्या शीलामध्ये एवढी पुष्टता केली की शील कभी छूटने नहीं चाहिए. शील पालन केलं. आणि समाधीचा अभ्यास करता करता 1 दिवस 2 दिवस 3 दिवस झाले, भूक लागली, कोणी भोजन दिलं नाही किंवा त्यांनाही सुद्धा त्याच्यात केले नाही. साधने म्हटल्या असल्यामुळे वेळ चुकून गेली असेल. आणि ज्यावेळेस भूक लागली, अगदी एवढं शरीर हलकं तर झालं, एवढी शरीरामध्ये मरगळ आली की ते उठायलाही मागत नाही. काय करणार? अरण्य तर सोडावं लागेल आणि अरण्याच्या बाहेर यावं लागेल की जिथं वन आहे, जिथं वस्ती आहे, लोक राहतात, अशा ठिकाणी आलं पाहिजे. अशा ठिकाणी येत असताना पुढे 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 एका जंगलात आलेत. की ती शेती आहे, त्या शेतीमध्ये आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाखाली बिलकुल त्यांनी कसं तरी शरीर आलं, चालत आले, कसे तरी आलेत. पुढे मात्र गावात त्यांना येता आलं नाही, म्हणून आंब्याच्या झाडाखाली तिथंच बसले आणि तिथंच लोळत गेले. जमलंच नाही. भूक तर खूप लागली, आजूबाजूला आंबे पडलेले आणि ती त्यांनी कसोटी लावली. आजूबाजूला आंबे पडलेले आहेत, एकही आंबा नाही उचलला. शेतकरी आला, बघितलं कोण आहे शेतात. त्यांनी सांगितलं, अरे भंते, तुम्ही कसे काय? त्यांनी सांगितलं की महाराज, 3 दिवसापासून उपाशी आहे, भूक लागली. शेतकरी म्हणला, मग भंते, 3 दिवसापासून उपाशी, तुमच्या समोर तर आजूबाजूला आंबे तर पडले. अरे आंबे पडले पण अधीनं दाना होईल ना. मी तुमच्या पाठीमागं जो आंबा उचलेल तो अधीनं दाना होईल ना. आणि अधीनं दाना होईल म्हणजे माझ्या शिलामध्ये बाधा होईल, आणि शिलामध्ये बाधा झाली तर माझ्या समाधीमध्ये खोट होईल, समाधीमध्ये खोट झाली तर माझी प्रज्ञामध्ये खोट होईल, आणि प्रज्ञा जर मला प्राप्त झाले नाही तर पुन्हा भवचक्रामध्ये मी पूर्णतः गुंफून राहील ना. पुन्हा गुंफून राहील मी. किती महत्व दिलं आंबा खायला.
शेतकरी एवढा प्रभावित झाला की किती महान आहे की एक आंबा सुद्धा चोरला नाही, की चोरल्याचा डाव उचलला नाही, भूक लागली तरी बिलकुल खाल्ला नाही. पाठीवर घेतलं, सांगितलं की चला बनते नेतो. पाठीवर बसवलं आणि पाठीवर बसवल्यानंतर बनतेजी म्हणतात, मला पाठीवर मला बसून नेलं, मला नाही नेलं. मी शिलाचं पालन केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या. शिलाचं पालन केल्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जर शील पालन केलंच नसतं तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या. गदगद झाले, जेवण भोजन झालं आणि त्याने सांगितलं तुम्ही कुठं राहता, अरण्यात राहतो. तिथं जागेवर नेलं आणि सांगितलं जोपर्यंत तुम्ही या अरण्यात आहात तोपर्यंत मी तुमच्या दररोज जेवणाची व्यवस्था करेल. समाधी ती मार्ग आहे. शील महत्वाचं आहे ते की त्याला ते अंग लागू द्यावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. शिलाला किती महत्व द्यावं लागेल. समाधीचं एक महत्वाचं एक उदाहरण आहे की एक तरुण भिक्षू ध्यानाला बसले, तेही अरण्यात बसले आणि अरण्यात बसल्यानंतर त्याने एक तरुण मुलगी, विवाहित मुलगी होती, लग्न झालेलं होतं नुकतंच. एक तरुण मुलगी, विवाहित मुलगी, काहीतरी पती पत्नींचा घरामध्ये काही वाद झाला असेल, काहीतरी कारण झाली असती, म्हणून ते घरातून बाहेर पडाली. घरातून बाहेर पडत असताना हे कडेच्या रस्त्याच्या बाजूला बसले होते आणि बसल्यानंतर ती तरुण मुलगी, ती विवाहित मुलगी त्या भंतीजीकडे बघितल्यानंतर हसली. हसल्यानंतर यांनी जे केले, हे भिक्षू त्या समाधीत होते. काये कायानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतीमा. काया कायानुपस्सी विहरती. काया म्हणजे शरीर, शरीरामध्ये राहून शरीराची विपश्यना केली पाहिजे. शरीरामध्ये राहून शरीराची विपश्यना कशी होईल, महत्वाचं आहे ना. हे त्याला संप्रज्ञान पाहिजे, हे त्याला समज पाहिजे, हे त्याला जागृत पाहिजे की मला हे शरीर आहे आणि या शरीरावर जे काय संवेदना होत आहेत, मग दुःखद संवेदना असतील, सुखद संवेदना असतील, जे काय होत असेल, न्यूट्रल वेदना असतील, ह्या वेदना होत आहेत तो एवढा कायेमध्ये आहे. त्यामुळे भिक्षूला भगवंताने आदेशच दिलेला आहे, रुक्खमूलगतं वा शून्यागारगतं वा इति हेतं. झाडाखाली बसला पाहिजे भिक्षू, शून्याकारामध्ये बसला पाहिजे भिक्षू, एकांतात मध्ये. पण करत असताना त्यांनी साधना केली पाहिजे, समाधी केली पाहिजे, त्यांनी विपश्यना केली पाहिजे, त्यांनी शरीराच्या संबंधी ज्या काही संवेदना आहेत त्या संवेदना जाणल्या पाहिजे आणि त्या वेदनेतून निरुच्छंती झाली पाहिजेत. अशी प्रज्ञा प्राप्त करण्याचं काम केलं पाहिजे. कठीण काम आहे, भयानक कठीण आहे. ह्या सगळ्या कठीणाचा भाग. आणि समाधी पुष्ट झाली, एकाग्रता झाली की प्रज्ञेला ऑटोमॅटिक सुरुवात होते. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान काय? म्हणून काल ते उदाहरण तुम्हाला द्यायचं सांगितलं, कारण वेळ तसा गेला, 2 वेळा लाईट गेली, त्यामुळे ते राहून गेलं. की जे काही आई आहे ती आई स्वयंपाक करते, पीठ मळते, लेकरं अनुकरण करतात मायबापांचं, आई वडिलांचं अनुकरण करतात लेकरं. जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटच लेकरं करणार आहेत आणि चांगलं जर करत असाल तर चांगलंच करणार. परिणाम तर तोच होणार.
कारण लेकरं तुमचे संस्कारित ते वेचून काढतात आणि म्हणून लेकराच्या जे चटकन ध्यानात राहते याला कारण लेकरांच्या मनामध्ये सुप्त अवस्था आहे आणि सुप्त अवस्था असल्यामुळे ते केवळ फक्त श्रवण करतात, अनुकरण करतात. लेकरं महत्वाचे, अनुकरणही आहे. मी 2011 मध्ये अकोला जिल्ह्यात धम्म जनजागृती अभियान काढलं होतं. 3 जानेवारी सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने. आणि अकोला जिल्ह्यात गेलात असताना फिरलो मी, बरेचसे तालुके फिरलो, 7चे 7 तालुके, जवळजवळ 14 दिवसाचा काहीतरी तो प्रवास केला. 15 दिवसाचा, 18 दिवसाचा. त्याच्यात विलास गवई पण चिवर घालून होते. तर हिरपूर नावाचं एक गाव आहे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये, तिथे एक विहाराचं कामही सुरू केलं होतं त्यांनी. आणि तिथं आमचा भिक्षू संघ गेला, प्रल्हाद वानखडे सुद्धा होते. तो तिघ जण हे तालुक्याचे पदाधिकारी असल्यामुळे माझ्या जवळ बसलेले होते. आणि मग तिथं गेल्यानंतर मग सगळ्यांची एक धावपळ. एक तर त्या गावात एवढा मोठा जवळजवळ 14 श्रामणेर होते. आणि मग गाव एवढे प्रभावित लोक जाते, प्रवचन या सगळ्या गोष्टी आहेत, भोजन वगैरे झालं. एक भगिनी आपल्या मुलाला घेऊन आली आणि मुलाला घेऊन आल्यानंतर ती उभी राहिली आणि त्या मुलाची मान धरली आणि सांगितलं, भंतीजी माझ्या या मुलाला आशीर्वाद द्या. आणि त्या मुलाची मान खाली दाबते, ते बिचारे रडते, ते रडते आणि हे वरून दाबते. खरं सांगा, त्याला त्या लेकराला आशीर्वादाची गरज आहे का? दुसरी एक भगिनी आली, सेम वयाची असेल, तिला मुलगी होती, तिने सांगितलं, तिला काही गरज नव्हती. ती आली आणि स्वतः गुडघ्यावर बसली. 2-3 वर्षाची मुलगी असेल ती. अगदी तिची आई पाया पडायला लागली. ती मुलगी सुद्धा तशीच बसली. पाहिलं, एकदा दोनदा तीनदा पाहिलं, नंतर तिनं तसं करायला लागलं. अनुकरणीय आहे. लेकराला शिकवण्याची गरज, मायबापानी जे काय अनुकरण केलं, मायबाप जे काय क्रिया करतात त्याचं अनुकरण लेकरं करतात. म्हणून कालचा तो माझा सांगण्याचा हेतू होता की चुकूनही मस्करी सुद्धा लेकराच्या समोर आई वडिलांनी करता कामा नाही. मस्करी म्हणतो मी, बिलकुल नाही, कारण त्याचे पडसाद त्याच्यावर उमटतात, ते वेचून घेतात. संस्कार महत्वाचे आहेत. या संस्कारातूनच तर या सगळ्या गोष्टी होतात ना. म्हणून जसे संस्कार तशाच सगळ्या गोष्टी आहेत. याला देव काय करणार आहे? याला धर्म काय करणार आहे? याला तुमचं दैवत काय करणार आहे? अरे ह्या सगळ्या क्रिया तुम्ही करणार आहेत ना, करताय तुम्ही, आणि त्याच्याजवळ म्हणता की आम्हाला माफ कर, सगळं वायाच काम आहे. म्हणून धर्मामध्ये क्षमा नाही, लक्षात घ्यायचं. काय काय लोक म्हणतात ना, चुक केली की मला क्षमा कर. अरे मोठी चुकी झाली ना, क्षमा काय करायची? आणि बरं क्षमा केली तर काय होणार आहे? म्हणजे फार चांगला तीर, मोठा तीर मारला, क्षमा केली तर? घटना घडली, त्या वेळेत घडली, त्याला क्षमा नाही, बिलकुल क्षमा नाही त्याला. घडली, चुकी झाली, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि वरून किती म्हटलं त्याने क्षमा करा, क्षमा, काय फरक? अरे जीवाने गेला ना तो, काय क्षमा मागणार आहे? पश्चाताप करून काय फायदा आहे का? त्यावेळेस तू जागृत राहायला पाहिजे होतं. त्यावेळेस जागृत राहण्याचं काम केलं नाही आणि बेसावध वागला, आणि आता त्याची परिस्थिती आली, आता त्याचा पछतावा झाला, आणि म्हणून म्हणतो की मला क्षमा करा. हे कुठल्या भाषेत आहे? कुठल्या धर्मात आहे? जीवानी सिद्ध गेला ना तो बिचारा, काय करणार? मनाच्या संबंधी या सगळ्या गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संस्कार किती महत्वाचे आहेत, त्या संस्कारावर क्रिया आहे. म्हणून लहान लेकराला शिकवण्याची गरज नाही.
मग लहान लेकराला शिकवण्याची गरज नाही तर काय करतात की आईबापात जे कर्तव्य करतात त्याचं अनुकरण ते करतात. आई स्वयंपाकाला बसते, पीठ मळलं की जशी चपाती लाटणार किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणार तसंच करते. आणि लहान लेकरू सुद्धा पिठाचा हातात गोळा घेते आणि तेही सुद्धा हातावर बनवण्याचा प्रयत्न करते. माहित आहे ना तुम्हाला? करते. तुमचं लक्ष चुकलं की तेही सुद्धा तेच काम करते, कारण माहित आहे तिला किंवा त्या लहान लेकराला माहित आहे की हे सगळं लाटल्यानंतर चपाती तव्यावर टाकावं लागते. त्याला माहित नाही. त्याला माहित आहे का गरम आहे की आग आहे की काय? त्याला तुमची भाषा वेगळीच असते. लहान लेकराला भाषा वेगळीच आहे. शिकवता का नाही तुम्ही? अजूनही हा शब्द कुठल्याच डिक्शनरीत मला सापडलेला नाही. मम 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 म्हणजे पाणी. मम पाहिजे. कुठला डिक्शनरी शब्द आहे मम आहे ना? कुठल्या डिक्शनरीत आहे मला सांगा? आहे का? नाही. पण मम्मम म्हटलं की पाणी पाहिजे. त्याला पाहिजे का नाही? मम्मम. अशाच प्रकारचा हा 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 समजलं ना तुम्हाला? ते हा आहे हात लावू नये, हा आहे हात लावू नये, ते तसंच करते. हा प्रॅक्टिकल हात लावू नये, हाय हात लावू नये, ते त्या तव्याला हात लावायचा प्रयत्न करते. हाय कारण तुम्ही त्याला सांगू शकता का अग्नी आहे म्हणून? अग्नी शब्द सांगू शकत नाही. त्याला हेच आहे का हा आहे फक्त. हा आहे म्हणजे हाय डिक्शनरी शब्द नाही आहे. लहान लेकरांना हे समजल्या गेलं पाहिजे. तुमच्या हावभावातून ते ऑटोमॅटिक वेचते. हावभावातून सगळ्या गोष्टी ते घेते ते. म्हणून तुम्ही काय करता? तुम्ही प्रॅक्टिकली करून दाखवता आणि शब्द प्रयोग करता. हा हा त्याची संवेदना वेगळी आहे. हात करता तुम्ही हाय हात लावू नये हाय. लक्ष चुकलं लहान लेकराचं की त्या ठिकाणी हा कोणालाच अनुभव माहित नाही. आलं लक्षात? त्या लहान लेकराला हा माहित आहे का? नाही आहे. अननोन आहे. ते अनभिज्ञ आहे. त्या लहान लेकराला हा शब्द माहित नाही. मग माहित कधी होईल हा आहे? तर जोपर्यंत त्याचा हात त्या तव्याला लागत नाही आणि त्याचा चटका झोंबत नाही, झोंबल्यानंतर रडता रडता म्हणते हा आहे, ते कायम आठवण मरेपर्यंत राहते. त्याला म्हणतात प्रज्ञा. समजलं? प्रज्ञा. प्रज्ञा काय? प्रत्यक्ष. किती आईनं सांगू द्या, किती बापानं सांगू द्या हा आहे हा आहे, बिलकुल नाही. त्याला स्पर्श झाला नाही. त्याला स्पर्श झालेला नाही. ज्याला टच झालं, ज्याला स्पर्श झाला की तो मरेपर्यंत तो लहान लेकराला त्याशिवाय हा आहे. कारण हा आहे म्हटलं की त्याला ती लहान जरी असलं की ती संवेदना जागृत होती की हा आहे. जे त्याला प्रत्यक्ष टोचल्या जाते, प्रत्यक्ष अनुभवल्या जाते, त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रज्ञा. बाकीच्या लोक तर प्रज्ञावर खूप खूप चांगलं बोलतात. प्रज्ञा अशी आहे, प्रज्ञा तशी आहे, प्रज्ञा हे आहे, प्रज्ञा अशी. प्रज्ञा उच्च कोटीची प्रज्ञा भवचक्रातून मुक्त करण्याची आहे. तुम्हाला काय अनुभव? प्रज्ञेचा अनुभव काय तुम्हाला? पुस्तकं छापले सगळ्या. अरे तुम्ही याच्यात शाब्दिक किस पाळण्याचं काम करता. प्रत्यक्ष अनुभव काहीच नाही. प्रत्यक्ष अनुभव काय नाही. आणि जे जे प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून जे अनुभव करतात, बुद्धिझम ते शिकवते. भगवान बुद्ध ते सांगतात. तुम्हाला काय अनुभव आला? मग हा सगळ्यांच्या संबंधी आहे. मग देवाच्या संबंधी असो, धर्माच्या संबंधी असो, मानवाच्या संबंधी असो, ज्ञानाच्या संबंधी असो, सगळ्या गोष्टी महत्वाच्या. आणि भगवान बुद्धांनी दोन्ही महत्वाचे आहे. प्रज्ञेमध्ये 3 भाग पाडले भगवान बुद्धांनी. प्रज्ञेमध्ये 3 भाग पाडले. नंबर 1 श्रोत्रमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. आपण म्हणतो आणि भावना भीरता होतु गच्छन्तु देवता गता. भावना भीरता. अनुभव आला पाहिजेत ना. जोपर्यंत अनुभव येत नाही तो आकाशठा म्हणजे आकाशात. ठा म्हणजे आता च म्हणजे आणि
पाली भाषेतले शब्द आहेत. च म्हणजे आणि, आकाशठा च भूमट्टा. भूमट्टा म्हणजे पृथ्वी, म्हणजे आकाशात आणि पृथ्वी. च शब्द उच्चारतो आपण, त्याचा पाली भाषेत होतो उच्चार आणि. देवा नागा महेंदिका. देवा नागा महेंदिका. पुण्यंतं अनुमोदित्वा चिर रखंतु बुद्ध शासनं. चिरकाल पासून चालत आलेले बुद्ध शासन आहे. मग सम्यक संबुद्ध सिद्धार्थ सम्यक संबुद्ध असो, की मग त्याच्या अगोदरचे दीपंकर बुद्ध असो, की त्याच्या अगोदर तनंकर बुद्ध असो, जे काही बुद्धवाणी आहे ते सम्यक संबुद्धाचे आहे. ते चिरकालपर्यंत चाले. ते या चिरकाल चालणाऱ्या जराही अंतर नाही आहे, बिलकुल अंतर नाही आहे. इलेक्ट्रिक आहे. इलेक्ट्रिक मध्ये गॅप होतोय, माहित आहे तुम्हाला? गॅप होतो, गॅप. आपल्याला दिसे कंटिन्यू सुरू आहे, बिलकुल कंटिन्यू सुरू नाही आहे. हा प्रवाह आहे ना, हा काय विद्युत प्रवाह आहे. आणि प्रवाह आहे तो खंडित, कुठे ना कुठे तर खंडित होणारच आहे ना. हा सारखा नाही, बिलकुल म्हणजे एकदम मायक्रो मध्ये आहे, एकदम आपल्याला कळत आहे ना. जर आपण त्याच्याकडे अगदी ध्यान लावून जर बघितलं तर नष्ट होते, पुन्हा ज्वलन होते, नष्ट होते, पुन्हा ज्वलन होते, नष्ट होते. एक उदाहरण दिव्याची वात आहे का नाही? दिव्याची वात तुम्हाला असं वाटते की कंटिन्यू जळत आहे, बिलकुल कंटिन्यू नाही जळत. कितीदा त्याच्यातून दुसरी उत्पन्न होत आहे, उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, उत्पन्न होत आहे. जर उत्पन्न होत नसेल, नष्ट होत नसेल, स्थिर राहत असेल तर तशीच राहिली असे ना. मेन खाली कशाला पडलं असतं, त्याचे हे कशाला जळलं असतं. किती मायक्रोमध्ये आहे. याचं कंटिन्युटी आहे बारीक आहे, पोल आहे. पण हा एवढा मोठा अंतराचा भाग या सगळ्या बुद्धांच्या मध्ये आहे. बुद्ध शासन आहे, बुद्धाचं सांगणं आहे. म्हणून आपण प्रत्यक्ष ज्ञानाला जास्त महत्व दिलं पाहिजे. पण आपण काय करतो, ऐकण्यावर जास्त भर देतो. चांगली गोष्ट आहे, ऐकून ज्ञान होणे खूप महत्वाचं आहे, नाही असं नाही. ऐकलं, तुम्ही ऐकलं, बुद्धवाणी ऐकलेलं आहे तर काय होईल? भगवान बुद्धाची वाणी ऐकणे म्हणजे सुद्धा खूप दुर्लभ आहे. सद्धम्म सबनं दुर्लभो पटी. सद्धम्म श्रवण करणे सुद्धा दुर्लभ आहे. सहजासहजी कोणाच्या कानावर पडत नाही धर्म. आणि काय पडल्या जाते की जे काल्पनिक आहे ते धर्म लोकांना मला ते, अरे हे असं आहे, ते तसं आहे, बस त्याच्यात राहतात. अरे काय सुंदर आहे, काय बी संगपाल किती चांगला आहे. बिलकुल नाही. तुम्हाला तो ऐकण्यात वाटते तुमच्या जीवनाच्या संबंधी अनुभव काय झाला, तुमच्या जीवनाच्या संबंधी अनुभव काय. दुसऱ्याने सांगून, ज्ञान सांगून तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही, बिलकुल नाही. तुम्हाला ते स्वतः अनुभव करण्यासाठी तुम्हाला पटिपत करावं लागेल. पर्यत्ती, पटिपत, पटिवेदन तिन्ही शब्द महत्वाचे आहेत. धम्मातल्या ह्या महत्वाच्या बाबी आहेत, शिड्या आहेत धम्माच्या. वरती ज्याला ज्याला जायचं असेल त्यांनी प्रथम काय केलं पाहिजे, पटिपत केलं पाहिजे. पट्टी पर्यत्ती झाला पाहिजे. पर्यत्ती म्हणजे आपण थोडासा असं करू, पर्यत्ती म्हणजे ऐकलं पाहिजे त्यांनी. पटिपत म्हणजे चाललं पाहिजे त्यांनी. आणि पटिवेदन म्हणजे अनुभव घेतला पाहिजे त्यांनी. अनुभव कोणी घेत नाही. भगवान बुद्ध किती चांगले आहेत हे तुम्ही फक्त ऐकून किंवा वाचून, खूप चांगले भगवान बुद्ध आहेत, खूप चांगले भगवान बुद्ध आहेत, खूप चांगले भगवान बुद्ध आहेत. अरे भगवान बुद्ध चांगले आहेत हे तुम्हाला काय माहित आहे. बुद्धाची तुम्ही स्तुती करता हे ठीक आहे, पण बुद्धाची स्तुती रिअल मध्ये आहे का तसं? तुम्ही तर म्हणतात ना, इतिपिसो भगवारहं सम्मा संबुद्धो वेज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सधम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. इथे असा भगवान, असे भगवंत आहेत.
असा भगवान आहे आणि असे भगवंत आहेत, असे भगवंत आहेत, असे भगवंत आहेत. कसे भगवंत आहेत? अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो. विद्याचरण, विद्या तर आहेच पण आचरण महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्या पण पाहिजे म्हणजे ज्ञान पाहिजे, आणि ज्ञान असून आचरण पण पाहिजे. जर आचरण नसेल, विद्या असेल तर माणूस समुद्रात डुबल्यासारखा आहे. ज्ञान आहे किती खूप महत्वाचं. का त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला धार्मिकतेवर खूप चांगलं पठण आहे, तुमचं मनन आहे. नको नको ते गाथा बोलून दाखवता तुम्ही. मग याच्या गाथा बोला, त्याच्या गाथा बोला, बुद्धाचं बोला, तुकोबाचं बोला, कबीराचं बोला, अधिक गुरु महाराजाचं बोला, गुरु ग्रंथ साहेबांचं बोला, अल्लाह मियाचं बोला. सगळं पाठ आहे तुमचा. कुराण पाठ आहे, भगवद्गीता पाठ आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ पान नंबर सकट पाठ आहे, ओळी सकट पाठ आहे, ग्रंथ साहेबा ग्रंथ सगळा पाठ आहे. अरे याला पाठ आहे पण अनुभव काय? डायरेक्ट असं असं आहे, असं असं करावं लागते, असं असं आहे. बुद्धानी सिंग मग ते आहे, ज्यानी ज्यानी स्वयं अनुभव घेतला त्याला त्याला लाभ होईल. तो तो त्या मुक्त पदावर जाणार आहे. धर्माच्या नावावर आम्ही एवढी भांग पेली ना की बस आम्हाला धर्माच्या नावानं पलीकडे जाण्याचं कामच नाही. एवढी भांग पिली की बस विचार, खूप भांग पेली आम्ही. नशा आम्हाला धर्माची आहे, एवढी नशा भांग विचार. एक उदाहरण आहे, 4-5 साधू बसले आणि फुकला ना गांजा, नशा. एवढी नशा केली, एवढी नशा केली. पौर्णिमेची रात्र, आणि त्या तलावामध्ये, त्या नदीमध्ये नाव आहे, आणि सगळ्यांच्या मनात त्याने सांगितलं, अरे कितना सुंदर वातावरण है अभी, चलो विहार नौका कर लेंगे. विहार नौका करायला निघाले दोघे साधू लोक हे 3-4. आता ज्याची नाव आहे त्याने बिचाऱ्याने ते नाव त्या तलावामध्ये किंवा त्या तळ्यामध्ये ते इतरत्र फिरू नये म्हणून त्यांनी ते नाव त्या तळ्याच्या काठी एक खुंटा होता त्याला ते नाव बांधून टाकली. एवढी भांग पेलेले आहे, सगळे उतरले त्याच्यात आणि सांगितलं की अख्खी पौर्णिमेची रात्र आपण आता विहार नौका करू. बस दोघांच्या हातात चप्पू घ्या आणि सुरुवात नाव विहार नौका करायला. खूप चप्पू मारत बसले, खूप मारत बसले, खूप मारत बसले, खूप मारत बसले. दिवस उजाळा, लथपथ झाले आणि बघितलं आपण किती लांब आलो ते बघूया. बघतात तर काय तिथल्या तिथं काय तर बोलले रस्सी सोडली. रस्सी नाही सोडली आणि विहार चप्पू मारणं सुरू झाला. विहार नौका कशी होईल? आमच्या जीवनातलं आम्ही तेच काम केलं. विहार नौका करायला आम्ही सगळे झालेलं आहे, पण ती गाठ नाही सोडली ना धर्माची, बिलकुल नाही. अनुभवाची अजिबात नाही. आम्ही कधी सजग राहतच नाही, आम्ही कधी जागृत राहतच नाही आहे. आम्हाला त्या मुक्ती, सगळ्या धर्मातल्या लोकांना मुक्तिपदाची सगळी अपेक्षा आहे, पण मुक्तिपदावर चालण्यासाठी रस्सी सोडावं लागते हे अजिबात भान नाही. कारण रस्सी सोडण्याचं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करण्याचं काम आहे, हे कोणाच्या ध्यानातच नाही. सगळे बेभान झालेले आणि एवढे बेभान झाले की धर्माचे युद्ध सुरू झाले. हा धर्म मोठा की तो धर्म मोठा, आणि येऊन ठेपलं काशावरच नाही. बस एकच आहे आता, या धर्माचे लय सुंदर गाणे, त्या धर्माचे गाणे सुंदर. अरे गाण्यात काय घेऊन बसला रे तुम्ही? अनुभव काय करत आहे? तुमच्या घरामध्ये तुम्ही गाणे ऐकून काय शांत झालेत का? हा तर बुद्धिविलास झाला ना. हा बुद्धिविलास आहे. या बुद्धिविलासाने माणसाचं काही होत नाही, बिलकुल होत नाही. याला प्रत्यक्ष अनुभव आहे. जर तुमची भूक तुम्हाला जर शेमून टाकायची असेल, तुम्हाला भूकानं जर करायचं असेल, त्याचा अनुभव घ्यावा लागत असेल तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. श्रोत्रमय प्रज्ञा तसं काम करत नाही.
एखाद्याने तुम्हाला सांगितलं की आजचं जेवण खूप चांगलं होतं. आजचं जेवण काय होतं? अरे आजच्या जेवणामध्ये तर अमुक अमुक पदार्थ होता ना, एवढा टेस्टी होता, एवढा. बिचाऱ्याच्या तोंडाला पाणी येईल. तोंडाला पाणी येईल याचा अर्थ असा नाही की त्याची भूक जाईल म्हणून. त्याचा स्वाद कसा आहे, काय काय माहित आहे त्याला, तोंडाला पाणी सुटलं. किंवा एखाद्याने ते लिहून ठेवलं की असा असा पदार्थ हा खूप टेस्टी आहे, खूप चवदार आहे, खूप चांगला आहे, याने पोट खूप चांगलं होते असं आहे. तो वाचला आणि तोंडाला पाणी सुटलं. अनुभव झाला काही? तोंडाला तर पाणी सुटलं, अनुभवाला. पण ज्या वेळेस वाचलेला आहे किंवा ज्या वेळेस ऐकलेला आहे आणि रिअल मध्ये तसा पदार्थ जवळ आला आणि आल्यानंतर तो जर स्वाद चाखला, तो जर स्वाद आपण घेतला, तर अनुभव घेतला, त्यावेळेस तुम्ही अनुभवाच्या मार्गावर उतरणार आहात. फक्त पुस्तकं वाचणे आणि लोकांचे प्रवचन ऐकणे याने अजिबात मुक्ती प्राप्त होत नाही. ग्रंथ किती पाठ करा, काही पल्ले पडता नाही बाई, कुछ पल्ले नाही पडता. ग्रंथ किती वाचा ना, पान नंबर सकट वाचा, काय त्याला अर्थ काय? या पान नंबरवर अमुक आहे, त्या पान नंबरवर तमुक आहे, आणि याने असं सांगितलं, त्याने सांगितलं. अरे तू काय आहे? भगवान बुद्धांनी खूप चांगला मार्ग सांगितला, अष्टांगिक मार्ग सांगितला. कारण भगवान बुद्ध या जगातला सर्वात महत्वाचा द्रष्टा महापुरुष जर कोणी असेल की त्याने पहिल्यांदा ते शिकवलं. पहिल्यांदा शिकवण्याच्या अगोदर गमन केलं त्याने, गमन केलं त्याने. स्वयं चालले ते, आणि चालले थांबले असं नाही, सतत चालत राहिले ते. 45 वर्ष सतत चालत राहिलेले. म्हणूनच ते म्हणतात ई अभिक्कवे या भिक्खूनो. आणि ते तर स्वतः चालतच आहेत, स्वतः चालत आहेत. भिक्षुनाही सुद्धा चालवायला सांगतात की या मार्गाने चाला आणि स्वयं कल्याण साधा. कल्याणाचा मार्ग हा आहे. तुम्हाला कल्याण साधायचं असेल तर तुम्ही या मार्गाने चाला. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाला खूप महत्वाचं आहे. आमची भावनामय प्रज्ञा महत्वाची आहे. जोपर्यंत आम्हाला त्या भावनामय प्रज्ञेचा अभ्यास होत नाही की नेमकं काय भावनामय प्रज्ञा म्हणजे काय, तर प्रत्यक्ष ज्ञान. आणि प्रत्यक्ष ज्ञान काय, तर राग उत्पन्न झाला तर कशामुळे उत्पन्न झाला, याला कारण काय, तर याला कारण आहेत पचुपादान खंदा दुःखा. अरे दुःख कशामुळे होते? दुःख आहे ना, बुद्धाने सांगितलं 4 प्रकारचे महत्वाचे भाग सांगितलेले आहे बुद्धाने. आणि डीपवर जर बुद्धाचं लिटरेचर वाचायचं असेल, डीपवर जर खोलवर तुम्हाला जर बुद्धाचं चरित्र वाचायचं असेल, तर बुद्ध फक्त 2च दुःख सांगतात. आर्य सत्य फक्त 2 सांगतात. आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ लिहित असताना त्या ठिकाणी 4 प्रश्न उपस्थित केले. आणि त्या प्राकथन मध्ये 4 प्रश्न उपस्थित करत असताना वाचकांच्या समोर पहिला प्रश्न केला 4 आर्य सत्यांच्या संबंधी. रिअल मध्ये बाबासाहेब म्हणतात खरंच 4 आर्य सत्य आहेत की नंतर हे त्याच्यात भर टाकले गेलेले आहे. बुद्ध सुद्धा 2च आर्य सत्य सांगतात आणि बाबासाहेब सुद्धा अगदी वाचन करत असताना 2च आर्य सत्य सांगतात. खूप महत्वाच्या गोष्टी आहे. आपण त्याला 4 आर्य सत्य असं केलं की हे ठोस ज्ञान संपादन झालं पाहिजे, यासाठी त्याच्यात या 2 आर्य सत्याची भर पाडली गेली. 2 आर्य सत्य कुठला आहे? जगात दुःख आहे आणि बुद्ध म्हणतात दुःख निवारणाचा मार्ग आहे. आर्य दुःख आर्य पटिपदा. आर्य सत्य कुठला आहे? दुःख आर्य सत्य आणि दुःख निरोधागामिनी पटिपदा आर्य सत्य, हे 2 आहेत. मग मधला भाग काय, तर हे सगळ्या लोकांना म्हणजे सगळ्या लोकांची बुद्धी एक आहे असं नाही आहे, असं नाही आहे. मग त्याला समजण्यासाठी सर्वसाधारण लोकांना सगळ्यांना समजण्यासाठी सांगितलं की दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधागामिनी पटिपदा आर्य सत्य. काय दुःख आहे, तर बुद्धाने त्याच्या ठोस सांगितलं. काय दुःख आहे? जातीपि दुःखा, मरणमपि दुःखा, व्याधीपि दुःखा, शोकमपि दुःखा.
बुद्ध 4 तर सांगतात, पण अधिक डीपवर सांगतात संखितेनं पचुपादान खंदा दुःख. संक्षिप्त मध्ये सांगायचं असेल तर काय, 5 उपादान स्कंद आहे. मग 5 उपादान स्कंद काय उपादान, 5 उपादान काय माहित आहे? रूप, नाम रूप संज्ञा संस्कार विज्ञान, हे दुःख आहे. यापासूनच सुरुवात होते. शारीरिक दुःख वेगळा आहे, मानसिक दुःख वेगळा आहे. यांचा समुदाय होतो म्हणजे एकत्र येतात आणि याचा आपण भरून ठेवत असतो, याचं आपण अगदी तंतोतंत भरून ठेवण्याचं काम करत असतो. मग तुम्ही कधी कधी म्हणता की हे दुःख कसं काय झालं, कारण त्या दुःखाची उभारणी वरती येते आणि निरोंजनती करण्यासाठी मी काल तुम्हाला सांगितलं 8 अंग का आर्यपथ, शुद्ध धर्म का पंथ, कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत. जर अंगुलीमाल एवढा क्रूर आहे, अंगुलीमाल जर एवढा 999 मारतो माणसांना आणि तरी अरंत बनतो, जीवनमुक्त म्हणतो, आपण का बनत नाही? कारण तिथपर्यंत आपण चालण्याचा प्रयत्न करत नाही. प्रथमतः आपल्याला चालावं लागेल पंचशील पालन बला, निर्मल भली समाधी, प्रज्ञा तो जागृत भली, दूर करे भव व्याधी. दुःख चक्र बंद करायचं आहे ना, व्याधी बंद करायचे आहेत ना, आजार बंद करायचे आहेत ना. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा शील पालन करणं अनिवार्य. आणि शिलाला किती महत्वाचं आहे, शिलाला किती महत्व आहे. कलिंग देशाचा राजा आणि कलिंग देशाच्या पलीकडच्या राजांचे, या दोघांनी एकमेकाला कधी पाहिलं नाही. शिलाला किती महत्व देतात बघा. कलिंग देशाचा राजा, त्यांच्या राज्यामध्ये यात्रा भरायची, मेळा भरायचा, मेळा एकत्र यायचे. एकत्र येण्याचा अर्थही तो होता. आता जत्रेचं स्वरूप वेगळं आलंय. त्यावेळेस जत्रा एकत्र येत होते, तर त्यासाठी एकत्र येत होते की धर्मामध्ये परिपक्व होण्यासाठी. हे जे जत्रा वगैरे भरतात ना आता, या जत्रेला बेस नाही आहे. आणि मग सर्रासपणे या सगळ्या अनेक संतांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि अनेक लोक, तुम्ही सुद्धा ते तुमच्यातून मराठीतून बोलून जाता. जत्रा म्हणजे काय? जत्रेत मध्ये कोण कोण असते? हावशे, नवशे, गवशे म्हणताय ना. जत्रेमध्ये कोण असतं? हावशे, नवशे, गवशे. त्यावेळेस तसं नव्हतं. हा जो मेळा एकत्र होत होता, हे जे जत्रेचं स्वरूप त्यावेळेचं होतं, हा जो मेळा भरायचा, तर हे केवळ फक्त आणि फक्त शील पुष्ट करण्यासाठी ते एकत्र जमत होते. कुठे आला तर शिलावर अगदी संशोधन करत होते आणि दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होते. हा स्वरूप त्याला वेगळा आहे. मग नवस करणारे लोक येतात, काय काय हौस करण्यासाठी येतात, आणि काय काय गवशे, म्हणजे त्याचा अर्थ सगळ्यांनाच माहित आहे ना. पूर्वी तर या जत्रेचं स्वरूप तर विचित्र होतं. या 15-20 वर्षाच्या अगोदर जत्रेचं समोर, अरे रे नेली 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 नेली, कोण काय मोठी आपतच आहे. नेतो द्या, आणि कोण नेतो द्या? त्याचीच पत्नी. म्हणजे दोघं पती पत्नींमध्ये वाद होत होता आणि मग ते हे बाप घेऊन जात होता आणि मग जत्रेत त्यासाठीच येत होते. मग तो आला, तिचा नवरा आला की बस त्या दोघांचं संगनमत व्हायचं आणि मग घेऊन जायचं. मग बोंबलत बसा, अरे नेली नेली. चांगलं काम होत होतं, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. हेच सुद्धा होत होतं. आज तर सगळं जत्रेचं स्वरूप बदलून गेलं, टोटल बदलून गेलं ना. त्याच्यात जराही सुद्धा तीळ मात्र सुद्धा धार्मिकता जत्रेमध्ये नाही. तीळ मात्र सुद्धा धार्मिकता नाही, बिलकुल नाही आहे. ना तर मला सांगावं की जत्रेमध्ये आहे. बरं, जत्रेमध्ये गेल्यानंतर काय, कशाला गेलात? हे तेवढंच म्हटलं. कबीरानी म्हटलं आणि तुकोबाराय नाही म्हटलेला. जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, है ना. कैसी भली दिवानी, हे काय सांगितलं ना, पैसों की धूळदानी.
जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी. काय माणसं आहेत. जत्रेमध्ये एखादा दगड बसवला की बस त्याच्या नावाने जत्रा सुरू झाली. मग कोंबडे बकरे कापत राहा, हत्या करत राहा. तुम्ही हत्या करत असाल तर तुमच्या मनुष्याच्या जीवनाला बाधक काम करतात तुम्ही. सर्वात मोठं बाधक काम हत्यापासून. म्हणूनच तर क्रम बुद्धाने दिलं नाही. मी तुम्हाला परवाला सांगितलं इतर धर्मांमधले क्रम बदलतील, पण पहिला क्रम जो सांगितला बुद्धाने तो पानाती पाता. आणि मी त्यावेळेस सांगितलं की पहिलं मी तुम्हाला जवड्याला सांगितलं पहिल्यांदा बुद्धाने पंचशील कोणाला दिलं. विसरले तुम्ही लोक काय सांग. ते नोट करतात म्हणून त्यांना माहित आहे. तुम्ही आपले त्याच्यात ऐका चांगलं काना लागतं म्हणा. मेमरी लॉस झाली. बिंबिसार राजाला पंचशील दिलं. का दिलं याचं कारण पण महत्वाचं आहे. या म्हणून म्हणतो की भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमासारखा महान पुरुष होणं नाही, बिलकुल नाही. और त्यांनी सर्व लोकांचं कल्याण केलं. तुम्हाला काय माहित होतं रे सील? तुम्हाला काय माहित आहे सदाचार? त्या महापुरुषांची पुण्य आहे की आम्ही शीलाचं पालन करण्यासाठी. मी कोणाही धर्माचं मला काही घेणं नाही, माणसासाठी सांगतो. मग तुमच्या देवाच्या नावाने का खपवाना, मला काय करायचं आहे, पण शील पालन तर करा. कारण मनुष्याचं जीवन शुद्ध बनलं पाहिजे. आणि हे प्रथमतः राजा बिंबिसाराला भगवंतानी दिलेलं आहे. ज्ञानप्राप्ती कधी झाली सिद्धार्थ बोधिसत्वाला? हो, वैशाख पौर्णिमा येतात ते सगळ्यांनाच माहित आहे. साल कधी काय आहे, काय असं काही इतिहास आहे का काही? इसवी सन पूर्व 528 ज्ञान प्राप्तीचा आहे. वैशाखी मास, वैशाखी पौर्णिमा. ते झाल्यानंतर पहिल्यांदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिलं आहे की बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं? प्रत्यक्ष अनुभव आला. अनुभव आला म्हणजे पहिल्यांदा उदान निघालं त्यांच्या. उदान म्हणजे त्या दिवशी उदानचा अर्थ सांगितला ना. उदान निघाले, वचन निघाले, वचन निघालेत. आणि त्यावेळी सांगितलं कारण तेच तर बारंबार त्यांना अडचण होत होती. म्हणून बुद्धा म्हणतात अनेक जाती संसारं दुःखा जाती पुनः पुनः गहे कारकं गवयसी पुनः गेनं काहासी. किती महत्वाचं आहे. अरे तुला आता ओळखलं मी, तुला आता ओळखलं. अनेक जाती संसार दुःखा जाती पुनः पुनः. अनेक जन्मापासून तू दुःखाला माझ्या जवळ जवळ करत आहे. मी दुःखामध्ये विरमण करत आहे ना. मी तुला जाणलंय, तू तृष्णा आहेस, मार्श नाही. बाहू सहसमविनिमित्त सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादि धम्म विधिना जितवा मुनिंदु तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. बाहू सहस्र, सहस्र म्हणजे 1000. 1000 हात आहेत. आपण काल फक्त 8च पाहिले. किती आहेत हात? 1000 हात आहेत, बाहू आहेत. आणि गिरिमेखला हत्तीवर येऊन युद्ध करण्याशी. कसे हात असतील, कुठे असतील, काय असतील? युद्ध करण्यासाठी सिद्धार्थ बोधिसत्वाने दृढ संकल्प केला. संकल्प साधा नाही आहे, सम्यक संकल्प केला. आपण तर आपण काय काय लोक म्हणतात नाही आता मी संकल्प केला. अरे संकल्प कशाला केला? विकल्प केला ना राजा. नाव तू दिला त्याला संकल्प, नाव संकल्प दिला, पण विकल्प झाला ना. नाही मी आजपासून मी अमुक करणार नाही. बरं ठीक आहे. कधी केला? सकाळी संकल्प केला. तुम्ही संकल्प म्हणताय मी आजपासून असं करणार
नाही. किंवा काही लोक म्हणतात बरं ठीक आहे की मी आज सकाळी जेवलो, संध्याकाळी अजिबात खाणार नाही, उपवासच आहे माझा, बिलकुल खाणार नाही. बरं ठीक आहे. संयोग असा झाला की संध्याकाळी एवढे चांगले पदार्थ आले, विचारून विसरलं, ते गेलं कामातून. ताट जवळ आलं, जे काही स्वीट आहे, गोड पदार्थ आहे, सांगितलं संध्याकाळी अजिबात खा. तोंडात टाकला, खाल्ल्यानंतर आठवण आली, अरे मी तर असं सांगितलं होतं, केलं, जाऊ दे आता उद्या सकाळी, आता उद्या सकाळपासून. आपले संकल्प आहे ते अजिबात संकल्प नाही, विकल्प आहे, ते विकल्प आहेत. मी या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करेल, मी पूर्ण आता हा दृढ संकल्प करतो. संकल्प बिंबल का नाही, हे विकल्प आहे, मिथ्या. कारण संकल्पालाही जोड करण्यासाठी शील महत्वाचं आहे. मग मोठं जर आपण जर छोटं बघितलं तर 25 शीलाची बाब करतो, पण अधिक जर केलं तर त्याच्यात अधिक 8, अधिक जर केलं तर अधिक 5 शीलाची भर पडते, 10 शीलाची भर पडते. 10 शील पालन करावं लागतात. मिथ्या आजीविका ते केला, त्याच्यात संफलाभा दृढ निश्चयाचे. शील पालन केल्याशिवाय तुम्हाला देवता बनताच येणार नाही, बुद्ध भगवान बनताच येणार नाही, तुम्हाला त्या मार्गाने चालता येत नाही, अनंत बनता येत नाही, स्वतःपन्न बनता येत नाही, मुक्तीच्या मार्गावर तुम्हाला चालता येत नाही. कारण संकल्पाला ती जोड महत्वाची आहे की पंचशील आहे, शील पालन आहे त्या मार्गाने. आमचे तर संकल्प वेगळे असतात, पण आम्ही पूर्ण करत नाही. काय काय उपोषण करतात का नाही, उपोषण करतात तर काय उपोषण करतात, महिन्यातले 8 उपवास सांगितलेले आहेत. किती? 8 उपवास सांगितले महिन्यातले, 4च नाही 8. पौर्णिमेचा दुसरा दिवस, अमावस्येचा दुसरा दिवस, बरोबर. अष्टमी त्याचे दुसरा दिवस, हे असे एकूण 8 दिवस आहेत. चला, बुद्ध म्हणता 8 दिवस पाळता येत नाही तर 6 दिवस पाळा, 6 नाही तर 4 तर उपवास केलेच पाहिजे. 4 करता आले नाही तर 2 तर नक्कीच केले पाहिजे, आणि जर 2 करता आले नाही तर 1 तर उपवास केलं पाहिजे. पण उपवास काय ते तर समजून घेतलं पाहिजेत ना. उपवासही 3 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत उपवास? 3 प्रकारचे आहेत. गोपाल उपवास, निर्ग्रंथ उपवास आणि आर्य उपवास. मावल्यानं तुम्हा उपवास करता की उपवास करता? उपवास. वा, गुड. उपवासाचं एक आहे. उपवास म्हणजे काय, मी माझ्या भाषेतून सांगत असो नेहमी. उपवास म्हणजे काय, दैनंदिन जीवनापेक्षा जास्त चरणे म्हणजे उपवास. आणि उपवास म्हणजे दैनंदिन जीवनापेक्षा कमी आहार करणे आणि रात्री अजिबात न खाणे म्हणजे उपवास. तरी काय काय महिला भगिन्या माता येतातच, तर ते सकाळी आमचं सुटल्या गेलं, संध्याकाळी सोडू का. मी पहिल्यांदा सांगितलं की संध्याकाळी न खाणे म्हणजे उपवास, तरी येतातच ते. मग सकाळचं आमचं काहीच झालं नाही, संध्याकाळी थोडासा आहार लाईट अजिबात नाही. उपवास म्हणजे 12च्या आत मध्येच. बरं, उपवास कशासाठी करता? महिलांनीच केलं पाहिजे असं आहे का? नाही. उपवास करण्यासाठी भगवंताच्या आश्रमात जात होते भगवंताच्या, आणि उपवास एक आहे, एक महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष उपवास करत होते. आश्रमात जाऊन उपवास करत होते. म्हणून आपणही सुद्धा विहारात, कारण इथं तर बनतेची नाही आहे, पण विहारात घेऊन जाऊन आपण भगवंताच्या मूर्तीच्या समोर आपण बुद्धाचं रूप म्हणायचं. वास्तविक ते रूप नाही आहे, पण त्या मूर्तीला किंवा त्या मूर्तीपेक्षा आपल्या मनाला, चित्ताला आपण सचेत ठेवायचं आहे, आणि शील ग्रहण करून आपण दृढ निश्चय केला पाहिजे की आजचं उपवास आहे, या आजच्या उपवासाच्या दिवशी मी हे काम केलं पाहिजे. पण उपवास काय? उपवास हे आहे की उद्याचा उपवास असेल ना,
तर अगोदरच बाई आपल्या मिस्टरांना, आपल्या पतीला सतर्क करते, ओ शेंगदाणे बी नाही घरात. शेंगदाण्याचा उपवासाचं काय काम आहे? नाही मला उद्या उपवास आहे ना, मला उपवास आहे. बरं ठीक आहे, जरा घेऊन या. बघितलं बरं, जाता आता चाललात ना तुम्ही, तर जाता जाता थोडासा भगर पण घेऊन या. बरं ठीक आहे, भगर. पलीकडे गेला की ओ ते मग आता चाललात का नाही, तर दळण पण घेऊन या. दळणार काय, ज्वारीचं नाही, गव्हाचं दळण. बरं दळण आहे, कारण काय आहे, उद्या उपवास आहे. एकादश, एकादश त्याला एक भाग आहे महत्वाचा, केलंच पाहिजे. एकादशी केलीच पाहिजे. आपण तर 14वा दिवस साजरा करतो किंवा ते आहे, पण ह्याची सुरुवात आहे काय महत्वाचा आहे, उपवासाचा दिवस आहे तो पण एकादश. मग तिथून गेल्यानंतर आता तिथं चाललात ना, तर मार्केटमध्ये जाऊन जरा थोडस एखादा डझन केळी घेऊन. अरे केळी, भगर, शेंगदाणे, गव्हाचं याच्याशी संबंध काय? सगळं रात्री तयार करून ठेवते बाई. आणि उद्या जे काय बनवते ना, पुरणपोळी, अमुक तमुक, तळलेले पदार्थ, हे ते सगळं, आणि याच्यातच सगळा वेळ. आणि काही काही उपवास करणाऱ्या भगिनी अशा आहेत की सकाळी झोपेतून आंघोळ झाली, सकाळी उठल्या आणि तेव्हापासून तर काय म्हणतात, निरंकार आहे. ज्याला आकार अजिबात नाही असा निरंकार आहे. आम्हाला अजिबात आकार नाही आहे, निरंकार उपवास. निरंकार उपवास म्हणजे काय, म्हणजे जोपर्यंत तो उपवास सोडवला जात नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा घेतला, त्याला निरंकार म्हणतात ना. निरंकार. कशाला शारीरिक क्लेश देता, कशाला शारीरिक वेदना देता. आणि मग हे तर झालं. आता सकाळपासून जर उपवास राहिले तर मनाची चेतना ते आहे, चंचल मनवा चेतरे सौभेक, हे तर सगळं झालं ना, त्याच्यातलेच आहे. हे सगळं तिथपर्यंत होत आहे. उपवास सोडायला बसली बाय की बस जे जे चांगलं आहे ते चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. आता जेवायचंच नाही म्हटल्यानंतर एक तर मानसिकता तशी करून ठेवली, जेवायचं नाही तर बाई जेवते 2-3 वाजता. आता एवढं जेवण, कारण तो तर जेवणाची वेळ होते ते तर खायला होते, एवढी जेवते की दैनंदिन जेवणापेक्षा अधिक 40% म्हणजे 100% पोट भरून ठेवते. आणि 100% जर माऊलीनं पोट भरलं की रात्री तर त्याचा परिणाम होणारच आहे. आणि खाल्लं असं की त्याचा जरूर परिणाम होणार आहे. पुरणपोळी अजिबात उपवासाच्या दिवशी खाऊ नका, माझं सांगणं आहे तुम्हाला. बिलकुल तळलेले पदार्थ अजिबात खायचे, पापड सुद्धा तळलेला खायचा नाही. पण हे सगळं पाहिजेत ना त्या दिवशी, भजे वडे वगैरे वगैरे सगळं काय आहेत तर सगळं पाहिजे. याचा परिणाम ते तर आहेत ना. रात्री बाई हैराण, 1दा 2दा 3दा, सकाळी दिवसही त्याच्यात चालला, सगळं ड्राय. जा दवाखान्यात, काय झालं, डॉक्टरने सांगितलं अजिबात खाऊ नका, साधा आहार घ्या, खिचडी खा, डॉक्टर सांगतात. पैसे देऊ, काय लाभ झाला तुम्हाला, काय लाभ झाला? शारीरिक यातना दिला, पैसे घालवले आणि वरून धर्माचं नाव सगळं झालं, काय करणार? अजिबात नाही. बुद्ध म्हणतात उपोषित करा, म्हणजे पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की जे तुमच्या 12च्या आतमध्ये जे तयार जेवण झालं असेल ते जेवण करा आणि त्या जेवणात 40% पोट खाली ठेवा. आणि पहिल्यांदा चित्ताला सचेत करा, जागृत करा की उपोषित आहे, आज मी उपोषित करत आहे, करतो आहे, तर मी शील पालन करेल आणि जाणीवपूर्वक त्या शीलाचं पालन करा. पाणातिपाता वीरमणी, अधिन्नादाना वीरमणी, अब्रह्मचर्या वीरमणी, मुसावादा सुरामेरे, विकाल भोजना, नच्च गीतवादितं, विसुखदसना माला गंध विलेपनं धारणं, मंडनं विभूषणं ठाना.
है ना, उच्चासैना महासैना वीरमणी शिक्षापदं समादियामी. ज्याला आरोग्य सुरक्षित ठेवायचं आहे, ज्याला आरोग्याचा लाभ करून घ्यायचा आहे, आरोग्य परमलाभा ज्याला करून घ्यायचा आहे, त्याने उपवासाच्या दिवशी सरळ खाली झोपायचं आहे, खाली चटई टाकून. आम्हाला तर गादीशिवाय झोप लागत नाही, अजिबात गादीशिवाय झोप लागत नाही. एक आमच्याकडे साधक होते तर त्यांना डबल गादी लागत होती, डबल पाहिजे म्हणे जर तशी झोपत नाही ना तर म्हणजे घरी जातो. अरे त्याच्यासाठी पुरं, कारण धम्मसेवक होता आमचा, धम्मसेवकाची आम्हाला कमी होती, डबल गादी पाहिजे होती. एकाची म्हटलं एकाची गादी कमी करा, अक्षरशः म्हणजे माझ्याकडे एक्स्ट्रा होती. म्हटलं घ्या बाबा तुम्ही, काय सेवक पाहिजे आम्हाला, डबल गादी. काय सांग, काय तर म्हटलं खाली जमिनीवर आम्हाला झोपच लागत नाही. त्या पौर्णिमेच्या दिवशी जमिनीचा स्पर्श झालाच पाहिजे, मग सरळ झालं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, लादी आली किंवा ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, ह्या सगळ्या साईड इफेक्ट आहेत, शरीराला घातकच आहे ते. त्या काळी जाणीवपूर्वक राजे महाराजे सुद्धा जमिनीवर झोपत होते शरीर, कारण जमिनीचा स्पर्श होणं शरीराला अत्यंत खूप गरजेचं आहे. हे जे विकार जे वाढलेत ना, याला कारण असते आहे की तुम्ही तुमच्या जमिनीचा स्पर्श. बाई स्वयंपाक करायला गेली ना तरी चप्पल पाहिजे हो पायात, जमत आहे. आणि ते खरं आहे, नाही चप्पल घालली तर काय, लादी बसवली आपण तशी, त्याला काय करणार. एकाच्याकडे अकोल्यात गेलो, एका भगिनीनं बघितलं, गेली तर आच्या एक मला म्हणले भंतीची या, आणि बघितलं तर मांडणी खाली केली आणि पायात चप्पल आहे. तेव्हापासून त्या बाईच्या घरी गेलो नाही. आदर्शाची पूजा मंडळाला खाली चपला घालून चालली बाई, बिलकुल नाही. फोन तर बंद झाला, चुकूनही गेलो नाही अजून तिकडे त्या बाईच्या घरी, बिलकुल नाही. अरे भगवंताचा आदर्श डोक्याच्या वर पाहिजे, डोक्याच्या वर पाहिजे, ते नाही खाली आहे आमच्या ते. आणि त्याच्यातही सुद्धा पायमल्ली करतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नाही. म्हणून उपोषण करत असताना गोपाल उपोषण करू नका. आणि मग चिंतन केल्या जाते उपोषणाचं आहे ना, उपोषण करता तर काय केला, हे विशाखेला सांगितलेलं आहे, हे उपोषणाचे दिवस. गोपाल उपोषण, गोपाल म्हणजे गाडगे महाराज नेहमी म्हणायचे, गोपाला गोपाला देविक नंदन गोपाला, एकत्र जमवण्यासाठी होते हे खरं तर. म्हणजे त्याचा अर्थ आता गोपाला गोपाला, गाईला पाळा गाईला पाळा, दूध काळा, काय काय करा त्यांचं त्यांनाच नाही. सगळ्याच गोष्टी आहेत. गाईला पाळा याचा अर्थ गाय हे मनुष्याच्या हिताचा प्राणी आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. याचा अर्थ तुम्ही गाईला आई म्हणा असं माझं म्हणणं नाही आहे. हत्या एक आहे. उपयोगी निरुपयोगी द्रव्य जे प्राणी आहेत त्यांना मारतो, तेवढीच हत्याचा परिणाम होतो. गाईला कापून मारणारे लोक आहेत, गाईला मारतात, हत्या करतात, तेवढंच पाप आहे. पण याच्यापेक्षा भयानक पाप आहे माणसाची कत्तल करणे किंवा माणसाला मारणे. हे प्राणी तरी जन्मतात, माणसं पुन्हा जन्माला येत नाही. हे दुष्कर्म कधी करू नका, म्हणून शिलाचं पालन पहिल्यांदा. कारण बुद्ध म्हणतात माणसं जन्माला येतात ना, हे पृथ्वी आहे का नाही, पृथ्वी. बुद्ध उदाहरण देऊन भिक्षूला सांगतात, भिक्खू हे पृथ्वी आहे. आणि भगवान बुद्धांनी पृथ्वीवरची माती घेतली, आपल्या नखावर ठेवली, आणि नखावर ठेवल्यानंतर बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो या पृथ्वीवरची माती जास्त आहे की नखावरची माती जास्त आहे. भिक्षू म्हणतात, भगवान नखावरची माती तर एकदम एकदम त्याच्यात गणतीच नाही, एवढी शिल्लक आहे. आणि पृथ्वीवरची माती एवढी संख्यानं आहे की त्याची आपण गणना करू शकत नाही, हे नगण्य आहे, त्याची गणना करता येत नाही. भगवान म्हणतात माणसाचा जन्म, माणसं जन्माला येतात ना, तर असे जन्माला येतात की नखावर जेवढी माती आहे तेवढी माणसं जन्माला येतात. बाकीच्या याच्यात निरय लोकांमध्ये जन्म घेणाऱ्याची तर गती तशी होते. माणसं नखावर जन्माला आल्यासारखे एवढे होतात. पृथ्वीवर खूप मोठे आहेत माती.
जर त्याच्यात माणसं जर असतात तर भगवान सम्यक संबुद्ध जन्माला त्याच्यातून कसं होईल? किती चालण्या लावायच्या, किती चालण्या लावायच्या, काही अंदाज आहे? सम्यक संबुद्ध 2500 वर्ष झाले ना त्यांना, सम्यक संबुद्धांना. सिद्धार्थ सम्यक संबुद्धाला किती वर्ष झाले? 2500 वर्ष झाले. 2500 वर्ष झाले, अजूनही एकही सम्यक संबुद्ध झाला नाही. अरे सम्यक संबुद्धाला जन्माला येण्यासाठी कितीतरी काळ लागतो, कितीतरी काळ लागतो. म्हणून त्याची थोडीशी गणना करण्याचं काम केलं. 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर सम्यक संबुद्ध जन्माला आता. अरे माणसं जन्माला येत असताना तसे येतात, तर त्याच्यातून किती गाडता 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 माणसातून बुद्ध जन्माला येत असतील तर किती कुठल्या अवस्थेत असणार. इथं तर हत्या, गायीची हत्या झाली तर इथं सगळेच लोक हे म्हणतात, बबल करतात आणि माणसाला बिंदासपणे मारतात, काहीच वाटत नाही. किती नराधमाची वृत्ती या ठिकाणी आहे. इथं जनावराला ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. माणसाच्या संबंधी अजिबात कुठल्याच प्रकारचा इथं आदर भाव शिल्लक ठेवलेला नाही. जाती धर्म नंतरचे बघू. पुण्याने ज्याने ज्याने पुण्यकर्म केलेलं आहे, ज्याने ज्याने सत्कर्म केलेला आहे, तेच लोक जन्माला इथं मनुष्याच्या आलेले आहेत. आणि जर आता आपण मनुष्याच्या आपण पुण्यवान लोक म्हणत असून आणि जर जन्माला माणसं म्हणून आपण आलो असू, जर आपण पंचशिलाचं उल्लंघन केलं तर कुठला जन्म मिळेल काय सांगणार. अरे भला याची भीती वाटू द्या की पुन्हा या निरय लोकांमध्ये, या प्राण्यां लोकांमध्ये, या प्रेत लोकांमध्ये, या असुर लोकांमध्ये, या कीट पतंगामध्ये माझा जन्म होणार नाही. यासाठी प्रज्ञा जागृत ठेवा. याचा समाधीचा अभ्यास पुष्ट करण्यासाठी प्रज्ञा प्राप्त करावं लागेल की मला ते जीवन नको, मला पुन्हा मनुष्याचं जीवन लाभलं पाहिजे. ही आस धरण्याची आहे. म्हणजे तसा अभ्यास करावा लागेल. यासाठी शील पालन करावं लागेल. भाई कीर्तन भजन से नहीं होता है वाला, ये सोच अलग है. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की प्रापंचिक जीवन जगणारे लोक आहेत. भगवान बुद्ध म्हणतात प्रापंचिक संसारिक लोक जे आहेत ना, या सांसारिक लोकांची अधिक शुद्धता व्हावी म्हणून त्यांनी किमान 4 उपवास धारण केले पाहिजेत. आणि गोपाल उपवास नाही केले पाहिजेत. गोपाल म्हणजे गुराखी. काय करतो गुराखी? गुराखी आहे ना गावात, याची गाय सोडली की तिथं गोठणावर सगळ्या गेल्या. त्या गायाच्या संबंधी या गुराख्याला जेवढी मालकाला माहिती नाही तेवढी याला माहिती आहे. गायाच्या संबंधी ही गाय कुठल्या रंगाची आहे, कुठल्या मालकाची आहे, ही गाय काय करते, कुठल्या शेतात जाते, है ना, हे गाय किती दूध देते, हे गाय म्हणजे अजून प्रेग्नंट आहे की नाही, सगळं आहे. किती महिन्यांनी व्याहेल, हे सगळं नॉलेज त्या गुराख्याला असते. तो दिवस सांगतो की अमुक दिवशी तुमची गाय व्याहेल. मालकाला काहीच माहित नाही, याला सगळं माहित आहे. फिर भी भाई दूध नहीं पीता हो, वो गाय का दूध उसके लिए नहीं होता है. याला म्हणतात गोपाल उपवास. याला गोपाल उपवासत म्हणतात. सगळ्या गावातल्या गायात चारेला, सगळ्या गायाच्या संबंधी हितोंबत माहिती याला सगळी डिटेल आहे. पण दूध नाही चाकणार याला, कारण दुधाचं कारण त्याला आहे. अरे तुम्ही उपवासत करत असाल तर आहे, मग उपवासत करत असाल तर काय करता तुम्ही? गोपाल उपवासासारखं एकादश करायचे असेल तर काय करता तुम्ही? उपवास करत असाल तर काय करता तुम्ही? अगोदरल्या दिवशी काय करायचं आहे, उद्या अमुक करायचं आहे, अमुक वाजता जेवेल, अमुक करेल, तमुक करेल, हा पदार्थ करेल, सगळं रात्री चिंतन मनन सुरू केलेलं आहे. आणि मग सगळे त्या संबंधी मी उपवासत करतो त्या संबंधी तुम्ही आसक्ती झाली की मला हेच खायचं आहे, आसक्ती झाली. गुराखी काय करतो? रात्री आलं की सकाळी मग तो विचार करतो झोपायच्या वेळेस, त्याला गुराख्याचा तेवढाच आहे ना,
त्याला काय करणार, तो विचार करतो, मंथन करतो, उद्या जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत उद्या कुठल्या कुरणात घेऊन जाऊ, उद्या कुठल्या तळ्यात पाणी पाजू, किती वाजता झाडाखाली सावलीखाली त्याला उभं करू, सगळं चिंतन. मला कधी झोप लागते काय माहित नाही. असंच उपोषित करणारा, गोपाल उपोषित करणारा महिलांचं किंवा पुरुषांचा आहे, लाभ अजिबात होत नाही, बिलकुल लाभ होत नाही, शून्य लाभ आहे, शून्य लाभ. फक्त आणि फक्त हे मानसिकतेचं बौद्धिविलास हा फक्त आहे, मंथन आहे, याला लाभ नाही. दुसरा आहे निर्घंट उपोषित. काय निर्घंट उपोषित आहे? मावल्या उपोषित करतात ना, काय करतात, निरंकार, अजिबात खाणार नाही. जेवणाची वेळ लागली, भूक एवढी लागली की विचारू नका, आपण काय करू, उपवास आहे ना, आणि तोही निरंकार आहे ना. आणि संयोग असा होते की शेजारी एवढा चांगला खमंग वास येतो की विचारू नका, एवढा खमंग वास आहे. आणि त्या वासाच्या संबंधित त्याची संज्ञा जागृत होते, त्याची वेदना जागृत होते, आणि ते वेदना जाणल्या जाते, ती वेदना जाणल्या जाते, ते संज्ञा जाणल्या जाते. अरे हा याचा गंध आहे, तो त्याचा आहे. जर असतं ना तर उपोषित आहे म्हणून सांगा, उपवास आहे म्हणून सांगा, एवढं हाणलं असतं ना की विचारू नका, है ना. काय करणार, शरीराला येत नाही ना, मनाने आहे ना सुरू आहे. मनाला एवढं तापणं सुरू झालं की विचारू, शरीराला यातना देणं सुरू झालेलं. अरे उपोषित करायचे असेल काय, निर्घंट. जसे की काल उदाहरण मी दिलेलं आहे, निर्घंट साधू, वस्त्र न पहनारे साधू तपश्चर्या करतात पण शरीराला तापवतात ना, मनाचा काही अभ्यास करत नाही. निर्घंट उपोषित. आर्य उपोषित, उद्याची पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, दुसरी अष्टमी आहे, त्याच्यानंतर मी सुरू करेन. हा उद्याची पौर्णिमा आहे, उपोषित करायचं आहे, बस. जे काय असेल ते आहे. आणि उपोषित सकाळी जे काय झालं, काय स्वच्छ केली, आंघोळ वगैरे केली, हे सगळे आंघोळीतलेच धर्म आहेत. मला या संबंधी काय हेच आहे, आंघोळशिवाय आमचं काही जमतच नाही, आंघोळच पाहिजे. ह्या सगळ्या भावना सोडून द्या. शरीर एक ताजेतवाने होण्यासाठी ठीक आहे, काय, पण मनाची आंघोळ खूप महत्वाची आहे, पवित्र आंघोळ मनाची. एका दर्यापूरला माझं प्रवचन असताना एका माईने मला प्रश्न विचारला. बरेच लोक होते म्हणून संकोच होता माऊलीच्या मनामध्ये, आणि म्हणे भंतेजी मला काही विचारायचं आहे. ठीक आहे, पण तिनं सांगितलं की मला तुमच्याशी सेपरेट बोलायचं आहे. काय बोलत असेल माय माहित नाही, ठीक आहे. लोक होते, थोडासा त्यांच्याशी चर्चा केलो, त्यांच्याच घरात बसलो होतो. लोक काय कामाला उठून गेले, बाईचे मिस्टर बाई बसलेला, आणि मग त्यांनी चल मला विचारायचं आहे. मग काय विचारायचं आहे? महिलेनं ग्रंथ वाचला पाहिजे का? महिलेनं वाचला नाही पाहिजे तर कोणी वाचला पाहिजे? अरे ती जर ग्रंथ वाचेल तर लेकरावर संस्कार होतील. तुम्ही म्हणणार पुरुषांना, पुरुष बिचारे मोकाट असतात ना, सकाळी निघाले घराच्या बाहेर की झालं काम त्यांचं, काय करायचं, सगळं तुम्हालाच करावं लागतं ना. तुम्ही ते काम करू शकता. विचारलं म्हटलं तुम्ही कधी वाचू शकता, ग्रंथ वाचू शकता, त्याला अडचण काय? त्या माऊलीला खूप मोठी अडचण होत होती, काय विचारायचं. आता तो शब्दप्रयोग मलाही माहिती नव्हता, तर ती माऊली म्हणते की हाताबोटाचं चालते का? मी कन्फ्यूज झालो, मला अजिबात माहीत काय आहे तो, त्याचा अर्थ मला काहीच माहीत नाही. मी कन्फ्यूज झालो, म्हटलं असं काय आहे काय नाही, काय सांगणार. नंतर तो अर्थ कळला मला. मावल्यांनो, हा निसर्ग धर्म आहे, बिलकुल अपवित्र नाही आहे, बिलकुल अपवित्र नाही आहे. तुम्ही पवित्र आहात.
आणि काय काय शहाणे लोक याच्यावर चर्चा करतात. बार जन्म कुठे घेतला रे तुम्ही? जन्माला आले कुठे? समज आली, धर्माचे 2-2.5 पुस्तकं वाचले, ज्ञान झालं आणि जास्तचे करायला लागला. अरे ती आहे म्हणून जन्म आहे ना, ती आहे म्हणून आहे. निसर्गातला एक नियम आहे. हा निसर्ग धर्म माऊली पाडते, याच्यात बिलकुल संकोच नाही. आणि मावल्यानं जरा याच्यात संकोच बाळगायची गरज नाही, बिलकुल नाही आहे. याच्यात सुद्धा पवित्रता सिद्ध झाली पाहिजे. हा निसर्ग धर्म ज्यावेळेस होतो, या निसर्ग धर्मात सुद्धा शील पालनच झालं पाहिजे. याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. पवित्र बना आणि पवित्र जननी म्हणून या ठिकाणी उद्धार करा, हे केलं पाहिजे. सिद्धार्थ गौतमाच्या आईला का हा निसर्ग धर्म प्राप्त झाला नव्हता का? झाला होता. अरे जर माऊलीच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म प्राप्त होऊ शकते, म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर म्हणजे ग्रहत्याग करत असताना हे सुद्धा म्हणतात की धन्य आहे मी की मला अशी माऊली लाभली, आणि धन्य आहे मी की मला अशी पत्नी लाभली. कारण जन्म महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी याच्यातूनच सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मनाला पवित्रता केली पाहिजे, आपण शुद्धता केली पाहिजे. बिलकुल यात संकोच नाही, बिलकुल नाही. आणि विज्ञान युगामध्ये आपण भद्र युगात आहोत, आपण कलियुगात नाहीच, भद्र युग आहे. यासारखं पवित्र युग कुठेच नाही आहे. कारण आजही सुद्धा बुद्धांच्या पंचशिलाचा, शिलाचा तर आहे, समाधीचा आणि प्रज्ञेचा सतत अभ्यास करण्यासाठी आपण तत्पर आहोत. कारण मनुष्याचं जीवन पूर्ण करण्यासाठी आहे. जर मावल्यानं तुम्ही जर ग्रंथ वाचत राहिला तर नक्कीच तुम्ही संतांना तर नाही किंवा त्यांच्या मार्गावर आहे. राजा महाराजाला, शिवाजी महाराजाला जरी जन्म दिला नाही ना, तरी मात्र त्या महाराजांच्या पावलावर पाऊल टाकणारा एक नागरिक नाही कोणी केला तर तुमचं रक्षण करणारा तुमचा मुलगा निर्माण झाला पाहिजे, एवढं तर करतात. नाही त्याने केलं तरी तो मनुष्य म्हणून जीवन जगला पाहिजे, एवढं तरी काम केलं पाहिजे. म्हणून ग्रंथ वाचला पाहिजे. मनाची शुद्धता आहे, उपसत करावं लागते. आणि उपसताचाच मार्ग हा महत्वाचा आहे. त्याच्यातूनच तर हे करणं गरजेचं आहे. बुद्धाने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक एक गोष्ट सांगितलेल्या आहे, एक एक गोष्ट आणि बारकाईने सांगितलेलं आहे. सगळ्याच गोष्टीचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना केवळ फक्त आणि फक्त मुक्तीच्या मार्गाला जाण्यासाठी, अरहंत बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. महिलाही सुद्धा अरहंत बनलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अरहंत बनल्या. अनंत किती दृष्ट झाल्यात, किती वेगळ्या याच्या झाल्या, तरी अरहंत बनलेल्या आहेत. कारण त्या जीवनाच्या संबंधी अभ्यास करत राहिलेल्या आहेत. म्हणून पटाचाराच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ना, ते अत्यंत महत्वाचे. पियतो जायतो सोको, पियतो जायतो भयं. किती महत्वाचं आहे. प्रेमातूनच भय उत्पन्न होता आणि प्रेमातूनच दुःख उत्पन्न होते. जर प्रेमच नसेल तर भय कुठून, दुःख कुठून? सगळ्याच महत्वाच्या गोष्टी. आणि हा निसर्ग नियमाचा भाग आहे. म्हणून याला समतोलपणा ठेवायचा असेल ना, तर आर्य उपोषित केलं पाहिजे. समतोलपणा असला पाहिजे त्याच्यात. बिचारीला माहित नसेल, बुद्धा वचनापासून वंचित असेल, बुद्धाच्या मार्गातून बाहेर पडले असेल, नाही समजा. म्हणून कुठल्याही गोष्टीला जास्त ताणून धरू नका. हा एक महत्वाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. जर ताणून धरला तर नक्कीच आहे, तुटण्याची भीती शक्यता आहेच. कुठलाही संबंधी आहे, कुठल्याही संबंधी, या 3.5 हाताच्या देहाच्या संबंधी सुद्धा आहे. जर वाईट असेल तर चांगला आहेच, सुगंध आहे तर दुर्गंध आहेच, चांगलं दिसते तर वाईट दिसतेच है ना. पाप आहे तर पुण्य आहेच, कुशल आहे तर अकुशल आहेच. ह्या सगळ्या गोष्टी डबल आहेत. करायचं काय तर हे योग्य स्थळी, योग्य मार्गात आणि योग्य समय जर आपण केलं तर नक्कीच आपण त्या मार्गाला पोहोचू शकू. कधी कधी बुद्धाच्या संबंधी ह्या गोष्टी जाणल्या पाहिजेत. म्हणून म्हणतो की काही लोकांना बुद्ध अजिबात पटत नाही. अरे दुर्भाग्य आहात तुम्ही लोक.
तुम्हाला बुद्ध पटत नाहीत ना, समजून चाला, दुर्भाग्य तुम्ही लोक आहात. अरे तुम्ही तुमच्या जीवनाची अधोगती करत आहात, कारण निरय लोकांचे बुद्धावर श्रद्धा नसेल ना तुमची, बिलकुल साध्य काहीच करू शकत नाही. बुद्धाला यासाठी करा की त्याने अरहंत जीवन जगण्यासाठी मार्ग खुला करून दिलेला आहे आणि प्रॅक्टिकल सांगितलं, हे करा कारण मी या मार्गाने. बुद्धाने कोणाच माणसाच्या समोर भेदभाव ठेवलेला नाही. भेदभाव केला फक्त दोन माणसांमध्ये. नंबर एक की तो दुराचारी आहे आणि दुसरा एक सदाचारी आहे. पण बुद्धाने दुराचारालाही सुद्धा बदलून टाकण्याचा प्रयत्न केला, अखेरपर्यंत केला. पण काय काय लोक देवदत्ताचे अजूनही सुद्धा जन्माला आलेले आहेत. देवदत्त बुद्धाच्या समिती आहे. देवदत्त का आताचा आहे का? अरे तो तर बुद्धाच्या पाचीला पूजला आहे आणि तेवढंही चांगलंच पाहिजे. तुकोबार आहे ना, ते हे खूप चांगलं सांगितलं, निंदकाचे घर असावे, है ना. लय भारी काम आहे हे, बोलण्यात लय चांगलं वाटतं बरं. म्हणून म्हणतो ना की हे गाथा लय पाठ असतात, पण प्रॅक्टिकल मध्ये तसं नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, आपण म्हणतो फक्त तेवढ्या पुरतं आहे, वर समाधी तेवढे असते तर नाही. निंदकाचे घर असावे. एक उदाहरण म्हणून आहे, निंदकाचे घर असावे तेवढंही पाहिजे. निंदा पण आताच्या काळामध्ये एवढ्या निंदा करतात, एवढ्या खालच्या निंदा करतात की विचारू नका. त्या निंदाला सीमाच राहिली नाही, एकदम थर्ड क्लास एवढ्या निंदा केल्या जातात. आणि निंदा तो असा, तो तसा, तो दुराचारी, अरे काय सांगणार आहे. आणि म्हणूनच कबीरदास याला जोडून म्हणतात, उसके कर्म उसके पास, तू क्यों कबीर क्यों उदास, जिसके कर्म उसके पास तू क्यों उदास. जगातली एक महत्वाची गोष्ट महत्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्ही दुसऱ्याचं वाईट लवकर बघतो, है ना. दुसऱ्याचं एवढं लवकर वाईट बघतो आम्ही की विचारू नका. त्याचं वाईट. अरे तुझं त्याचं बघता तुझंही वाईट चाललं, याचं काय. तुझंही वाईट चाललं ना, बिलकुल वाईटाचा अर्थ आहे नाही. ठीक आहे, त्याचे कर्म त्याला माहित आहे, त्याचे कर्म त्याला भोगावं लागतील, तो कर्माचा भाग आहे, त्याला त्याचे फळ भोगावं निश्चितच आहे, कोणीही कोणाचे. पण तो जो वाईट कर्माचे फळ भोगत आहे आणि तुम्ही जर बघत आहात आणि तुम्ही जर संस्कार करत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच लाईनीत बसा. तो तर रिअल मध्ये करते, फक्त तुम्ही त्या डोळ्याने किंवा वाचेने किंवा मनाने त्याला संस्कारित करत आहात. तुम्ही चित्ताला तशा प्रकारचे वळण देताय. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कर्मफल तर कोणाच्या बापाला सुटत नाही आहे. मी कालही सांगितलं, अरहंत जरी झाला तरी कर्म आहे. अंगुलीमाल की अरहंत झाला होता ना, पण कर्म भोगावं लागते. रक्त सांडावं लागलं ना त्याला, त्यांनी रक्त सांडवलं म्हणून त्याला नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावं लागतील आणि जो फळ भोगायचं आहे म्हणून ते फळ भोगूच नाही, यासाठी बुद्धाचं शील पालन, समाधीचं अनुकरण आणि प्रज्ञाची प्राप्ती करून घेणं, म्हणजे त्या दुःखातून मुक्त होणं. फळ दुःखात भोगता येणार नाही याची सुरुवात करायची. आणि फळ कसं आहे, वाईटातून फळ निर्माण जास्त होतात. निंदकाचे घर असावे शेजारी, त्याचं घर एवढ्या निंदा करतात की काय. एक उदाहरण म्हणून आहे, थोडासा विरंगुळा म्हणून आहे. भंतीजी प्रवचनाला आला गावात, आल्यानंतर भंतीजी प्रवचनाला आले की गावात आल्यानंतर जो भिक्षूंची सेवा करेल ना, सगळ्या गावातले लोक त्याच्याकडे बोट टाकतात. आमच्याकडे ते आहेत, त्याच्याकडे जा. अरे भंतीजी आलेत ना, भंतीजी काय एकाची प्रॉपर्टी आहे का भंतीजी? सगळे आहेत ना. पण कोणी आज म्हणत नाही या भंतीजी बसा खाट्यावर पाणी प्या, बिलकुल नाही. पाणी तर धर्म सोडून द्यावं नाही. आम्ही ते भंतीजी त्या घरी जात, त्या घरी ते सेवा करत असतात. तुम्ही काय करता? निंदा. हेच काम आहे आमचं. त्या घरी जा आणि मग अशा घरी जातात की ते त्या मग अध्यक्ष असते किंवा कोणी असते, असेच आहे नाही त्यांच्याकडे. मग त्या आले की एक त्या गावातली बाई होती, आई होती, 50 वर्षाची असेल मावली. भिक्षू आला की त्याच बाईच्या घरी अध्यक्षा वंदना वगैरे त्याच बाईने घ्यायची अमुक. पण तिच्या घरी निंदक होती ना, तिच्या घराच्या बाजूला निंदक होती ना. पण
पण कधी कधी निंदकायला चांगले असतात बरं. बाबासाहेबांनी असं मध्ये खूप चांगलं म्हटलंय आणि तुकोबारायाने सुद्धा खूप चांगलं म्हटलेलं आहे. निंदकाचे घर असावे. जर निंदा करणारा काय तुमची खोट काढते खोट, आणि तुम्ही कुठे चुकला ते चूक दाखवते. जो चूक दाखवते तो खूप महान असतो आणि तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुमची चूक झाली तुम्ही आहे म्हणून तो तुम्हाला सन्मार्गावर लावण्याचं वळण करतो. खूप चांगला आहे तो, पण त्याचा अर्थ वेगळा होते. या बाईच्या घरी आले भंती, बिचारे भंतीचे ते आल्यानंतर ते म्हणले कसे या गावातले लोक आहेत. तेव्हाच्या गेले तर आल्यानंतर बाईनं सांगितलं या भंतीचे हातपाय धुवायला पाणी दिलं, सगळं केलं. बसले खाटेवर, पाणी दिलं, चहा दिला, काळा चहा पिले आणि भंतीजी प्रसन्न झालेत. मी सुरुवातीपासून चालत आलो, मला सगळ्यांनी तुझ्या घराचं बोट दाखवलं. माय तू खूप महान आहेस, माहीतच नाही. महान आहेस तू, भिक्षूंची सेवा करतेस. ठीक आहे भंतीजी, आता आलत ना, मला तर आहेच आहे, पण गावातले लोकही दुःखी आहेत. या दुःखी लोकांनाही सुद्धा धर्म समजला पाहिजे, यासाठी आजचं थोडंसं प्रवचन तुम्ही करा. ठीक आहे. जो भिक्षूंची सेवा करतो ना त्यालाच नैतिक अधिकार आहे त्या भिक्षूला बोलण्याचा. काय काय लोक जाणीवपूर्वक टीका करतात. ते भंतेजी मी अमुक ठिकाणी पाहिले, ते असे पाहिले, तसं पाहिले, हे पाहिले. अधिकार नाही. माझ्यासारखा तर बिलकुल ऐकून घेत नाही. पण जो मला ज्याने एखाद्या वेळेस जर भोजन दिलं असेल, माझी जर सेवा केली असेल, तो जर बोलला ना की भंतेजी हे चुकलं, तर ते मान्य करायला तयार आहे मी. पण बाकीच्यांनी शहाणपणा शिकवला तर आपल्या थारात थांबत नाही, ऐकूनच घेत नाही आपण. सेवत काय करणं नाही फत्र आणि टीका टिप्पणी करणं, त्याला आपण किंमत नाही देत. आणि मग ते झालं. भंतेजी म्हणले ठीक आहे, तू सांगितलं ना तर बिंदासपणे. संध्याकाळी लाऊडस्पीकर लावला, सगळ्या गोष्टी झाल्या. भंतेजीने प्रवचन केलं ना, अरे विचारू नका. जीवन जगण्याची कला शिकवली, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवला, पंचशिलावर कसं आरूढ व्हावं यासाठी शिकवलं. पहिल्याच प्रवचनामध्ये सगळ्या लोक, गावातले लोक एक एक हळूहळू हळूहळू भंतेजीनं सुरुवात केलं. अजिबात कोणी नव्हतं. हळूहळू हळूहळू वाढले, संख्या वाढले. सगळ्या लोकांनी स्तुती करायला लागले, भंतेजी प्रवचन खूप आहे. त्या अध्यक्षबाईला सांगितलं की ठीक आहे. लोक सगळेजण म्हणायला लागले भंतेजी उद्या पण. भंतेजी म्हणले गप्प बसा, बिलकुल तुमचं कोणाचं ऐकत नाही. तुम्ही तर घर दाखवले होते ना, बिलकुल तुमचं ऐकत नाही. आता कोण करणार. नाही मग अध्यक्षबाईला सांगितलं की सांगा आणखीन उद्याचा दिवस प्रवचन. ठीक आहे, हरकत नाही. सुरुवात केली. दुसऱ्या ते अध्यक्षबाईने सांगितलं भंतेजी खूप चांगलं आहे, अशाच प्रकारचे आम्हाला जर भंतेजी लाभलेत तर नक्कीच आमची सद्गती होईल. आणि सद्गती होण्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. किती पुण्यवान आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला लाभलेत. आणि किती पुण्यवान आहे भंतेजी म्हणतात मी की तुम्ही सन्मार्गावर लावता. अरे यासारखं मनुष्याचं जीवन श्रेष्ठ असू शकते काय. चला ठीक आहे. भंतेजीने काही बुद्धवंदना नाही सांगितली, इथे पिसो भगवा आरंग करा, पूजा पाठ, बिलकुल नाही. आरूढ कसं व्हायचं आहे, पूजा पाठाशिवाय मार्गावर कसं चालायचा हा मार्ग शिकवला. त्यामुळे लोकांचं लगत चटकात ध्यानात आलं ना. दुसऱ्या दिवशी प्रभावित झालं. आणि दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी त्या बाईचं नाव भंतेजीने मुखानं, कारण सेवा करणाऱ्याचं ऑटोमॅटिक नाव येते. दुसऱ्या दिवशी नावाला बाईला जरा जळफळ व्हायला लागलं ना. निंदकाचे घर असावे शेजारी, बाईला झालं ना. आणखी भंतेजीची याचना केली, भंतेजी आणखीन एक दिवस थांबा. भंतेजीला याचना केला, पण ठीक आहे आणखीन एक दिवस, काय बिघडतं. तिसऱ्या दिवशी मात्र फार काम केलं. काय केलं, या बाईनं दुसऱ्या दिवसापासून त्या बाईची एवढी निंदा करायला सुरुवात केली की खूप खूप सेवा केली. जवळजवळ 25 वर्ष झाले त्या दोघांना संसार करतात ते पती पत्नी. एवढा दोघांमध्ये दृढ विश्वास होता की खूप खूप दृढ विश्वास. नवऱ्याच्या कानावर बाप गेली आणि नवऱ्याच्या कानावर बाप गेल्यानंतर लगेच सांगितलं. नवरा म्हणते सखे जरा आजच्या दिवस राहू दे, जाऊ नको तू. आजच्या दिवस जाऊ नको प्रवचनाला. मी प्रवचनाला जाऊ नको. हा तुला सांगतो मी, जाऊ नको. हे बघा
25 वर्षात मला कधीच तुम्ही असं बोललेले नाही. ते म्हणले मी 25 वर्षात मी बोललो नाही, याला कारणही तसंच आहे ना, तू नको जाऊ. ते म्हणले बघा, काही सांगा, तुमच्या शब्दाच्या पलीकडे मी अजून गेलेले नाही ना. आपल्या दोघांमध्ये वाद झाला 25 वर्षाचा, बिलकुल झाले नाही. पण आज तुम्ही असं नाही, मीच जाणार. ते म्हणले सखे जाऊ नको बरं. ते म्हणले जाणार. थंडीचे दिवस, ते म्हणले जाणार. आता काय करणार? दोघांमध्ये थोडासा वाद व्हायला लागला तर खिडकी उघडली ना माऊलीनं. निंदकाचे घर असावे, खिडकी उघडली ना. कसं झालं आता? 25 वर्षात झगडत नाही, आता कसं? आता बरं झालं ना. काय माऊलीच्या मनात लड्डू फुटतात, काय विचारू नका. काय करणार? ते म्हणले जाणार. तो म्हणले बघ, मी कधी तुला काहीच बोललेलं नाही, आणि आज जर गेली तर तुझा विचार तू कर. ते म्हणले माझा विचार मी केला, जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे. याला फुल टेन्शन आलं. ऐकत नाही म्हटल्यानंतर माणसाचा अहंकार जागृत होतो ना. झाला जागृत, पेटला ना माणूस. रात्र झाली, प्रवचन सुरू झालं 7-8 वाजता. आणि त्या दिवशी संयोग असा झाला की रात्री 9-9:30 वाजेपर्यंत प्रवचन. कारण परवाला जायचं होतं. मग सगळ्या लोकांनी 9:30 वाजले प्रवचन झालं. आणि मग भंतेजीच्या समोर नियोजन केलं, भंतेजी आणखीन जर 2 दिवस झाले तर आपलं गावातलं चितच होऊन जाईल. मग आम्ही 4थ्या-5व्या दिवशी आम्ही सर्वानुमते एकत्र येऊ, चांगलं गोडधोड जेवण करू, सार्वजनिक जेवण करू, निरोप आपल्याला देऊन टाकू. आलेच असे कधी भंतेजी आम्हाला भेटत नाही आहेत, त्यामुळे आता सत्य हे का 2 दिवस आणखीन थांबा. चर्चा सगळ्या केल्या, नियोजन करणं सुरू झालं. बाई निंदकाचे घर असावे शेजारी, ते तसंच आलं. तिला माहीत आता प्रवचन झालं ना. 9:30 वाजता बाई आली. याला फुल टेन्शन. थंडीचे दिवस, माऊलीनं अंगावरही काही नेलं नव्हतं. बिचारीनं सफेद साडी घातलेली होती, तसाच पदर डोक्यावर घेतला, झाकून घेतलं. रात्री 9:30 वाजता, थंडीचे दिवस. आणि हळूच दरवाजाजवळ आल्यानंतर दरवाजा ठक ठक ठक. याला तर टेन्शन आलंच होतं. या कडेवरचं त्या कडेवर झाला कडी. ऐकलं नाही ना. पुन्हा जे झालं ते झालं. एवढं टेन्शन कशाला घेतात? आणि कोणाची निंदा ऐकून तुमच्या मनात एवढं, मी सांगितलं ते ऐकलं का नाही, बस. म्हणलं झालं, आता झालं ना, कशाला उगीच उघडा ना प्लीज, उघडा प्लीज प्लीज. काय खाट करकर वाजले नाही इकडची तिकडे, पण नाही जमलं ना. 3दा झालं तरी पण नाही परिणाम. काय करणार? सांगितलं आता उद्या जाणार नाही, उद्या जाणार नाहीच. पुन्हा 3 वाजवलं, पुन्हा वाजवता बरोबर याला खूप टेन्शन आलं. थाटकन दरवाजा उघडला. जसा उघडला तसे डोक्याचे केस झालं, घरात ओढले आणि खूप मारलं. काय लड्डू फुटतात तिकडे. निंदकाच्या घर असावे शेजारी, खिडकीतून पाहते मावली. एवढी निंदा, खूप निंदा. पण जो धम्मपथावर चालतो त्याने काय केले, शारीरिक यातना जरी झाल्या तरी मानसिक सुखाचा लाभ तो होतो आणि धनाचाही लाभ होतो. 10 वाजता सगळं प्रकरण झालं. मारतोय, खूप मारतो. मारलं नाही 25 वर्षात. विचार करते का केले. आणि तेवढ्याच रात्री घराच्या बाहेर दिला हाकलून, चाल निघून, चल. दरवाजा बंद केला. बिचारी मावली आता काय करणार. सील पालन करून होती, त्यामुळे भयाचा प्रश्नच नाही आहे. 11-12 वाजले रात्रीचे. गावाच्या पलीकडे आता कुठं जायचं कुठे जायचं. आता काय करणार. निघले बाई. चांदणं डफूर पडलं. गावाच्या बाजूला एक मोठं वडाचं झाड, आणि त्या वडाचा अंधार पडला ना. संयोग असा झाला की दुसऱ्या गावात 4-5 लोक, चोर लोक गेले. तिथं डाका पाडला आणि सगळं धन लुटून आणलं आणि वडाच्या झाडाखाली मोजायला सुरुवात केली. एवढ्या रात्रीत काय फुसफुस चाललं दोघांचं. काय चाललं ही निर्भयपणे आहे ना. आवाज येतोय कोणाचा म्हणजे माणसं असणार.
म्हणून हळूहळू हळूहळू चालले बिचारी, लटलट झाली, मार खाल्ला, किती अंग सुजलं असेल, काय केलं. रात्री आले 12 वाजता, येत आहे बिचारी, चालत आहे पावलाने पावलाने. हे एवढे तल्लीन झाले, पाचीचे पाची लोक तल्लीन झाले. हा तुझा वाटा, हा तुझा वाटा, तुझा वाटा, तुझा वाटा, वाट्यात तल्लीन झाले. आणि हळूहळू हळू बाई येऊन उभी एकाच्या पाठीमागं. सगळ्यांच्या नजरा कुठे? धन मोजण्यात. खाली वर कोण बघतंय? सगळं चिर वातावरण आहे. हा तुझा वाटा. आणि बाईनं हळू शब्द काढला ना, बंधू. आता बंधू म्हटल्यानंतर सगळ्यांना कन्फ्यूज झाला, हा काय प्रकार आहे. कोणी तर बंधू म्हणत नाही, काय नाही, तरी काही वरती बघायची गरज. पुन्हा 10 मिनिटं झाले. 10 मिनिटानंतर पुन्हा एक सुरू झालं, बंधू. बंधू म्हणजे याने शेजाऱ्याने सांगले, गपणारे कशाला बंधू होतो. म्हणजे मी कशाला म्हटलं, कोण म्हटलं, चर्चा कोण म्हटलं, वर बघायचं काम नाही. आता पांढरी सफेद साडी आहे त्यामुळे सगळं सफेद सफेद दिसणार आणि एकदम वातावरण शांत आहे. आता सगळ्यांचं लक्ष जरी खाली असलं पण कान अवतीभोवती. पुन्हा तिसऱ्यांदा म्हटलं, बंधू. बंधू म्हणता बरोबर ज्याच्या पाठीमागं होती त्याच्या समोर जो होता त्याचं ध्यान. बंधू म्हणता बरोबर त्यांनी वरती पाहिलं. वरती पाहिल्याबरोबर असाच पायाने असा घसरला आणि घसरल्यानंतर त्यांनी काय म्हटलं, एकच शब्द, अरे भूत. काय म्हटलं त्यांनी? अरे भूत. आता मला सांगा, हात उठून उभा पळाला, ज्याच्या पाठीमागं असेल त्याची काय गत झाली असेल. अरे तोंडावर पड, इकडे पड, तिकडे. सगळं म्हणजे धन होतं चोरलेलं, सगळं तिथं ठेवून दिलं. सगळं तिथं ठेवून दिलं आणि जा सुटले पळत. अरे ते बाई, अरे बंधू थांबा, अरे बंधू थांबा, हे घेऊन जा. का जा रे, पाठीमागा लागला भूत. कारण भूताची फार मोठी भीती. सगळे निघाले ना पडत. पण एक कल्पना आहे की भूताचे पाय उलटे असतात आणि भूताचे पाय उलटे असले की भूताचे पाय जमिनीवर उमटत नाही. काय करणार. गेले बिचारे, भूत आला आणि कसं आणि काय, त्यांच्या चर्चा घरी गेले. ते विचार केला, हे धन माझं नाही, अदिन्नादाना वैरमणी, हे माझं नाही. त्यांनी कष्ट केले, त्यांनी चोरी केली, कष्टच केले असते ना, मी कसं येणार. पण मी त्यांना थांबत नाही. काय करणार, माझं नाही. पण या लालशे कुठे नवरा आतमध्ये घेईल, रात्रभर ठेवेल, मला सकाळी आले तर देऊन टाकेल मी, या आशेनं त्यांनी सगळं गाठोडं गोळा केलं आणि पुन्हा घरच्या दिशेला गेले. पुन्हा ठकठक 12:30 वाजता. ठकठक ठकठक म्हणता बरोबर निंदकाच्या घर चटकन उठली ना, आता पुन्हा मार बसते. ठीक आहे, तिने सांगितलं, हो उघडा ना, मी काय आणलं बघा. ठीक आहे, मला घेऊ नका आतमध्ये, पण बघा तर. एवढ्यामुळे त्याचाही विश्वास उडाला. नका दरवाजा उघडू, खिडकी तर उघडा, बघा मी काय आणलं. एवढी बोलते, पत्नी तर कधी खोटं बोलत नाही. म्हणून याने दरवाजा नाही, खिडकी उघडी बघितलं तर गाठोड्यात, अरे लाईट पडले त्याच्यावर, एवढं सोनं चमकत होतं, विचारू नका. मोहित झाला ना, आणि मोहित झाल्यानंतर खिडकी तशीच राहू दिली. दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर दरवाजा बंद केला आणि मग सुरुवात केलं, लय मारलं का, हळद करू का. ते म्हणजे शानपणा करू नका. आता कशाला शानपणा करतो, आता कशाला हळद लावतो, काय गरज आहे. नाही ते मी दुसऱ्याची निंदा आहे असं बिलकुल नाही. हिच्या कानावर पडलं, काय आणलं हिनं. म्हणून हे बघायला आली तर सोनं दिसते. खिडकीतून हे चोरून पाहिलं ना कोण. पण तेवढ्यात सुद्धा ही उपासिका म्हणते, तुम्ही मारलं ते बरं झालं. धम्म प्रवचनाचा हा एक लाभ आहे. धम्म प्रवचनाचा हा एक लाभ आहे. जर मी धम्म श्रवण करायला गेली नसती तर निंदकाने निंदा केली नसती तर